नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, अधिक मासाला सुरुवात झाली आहे आणि त्याच निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत आपण श्रवण करणार आहोत. संक्षिप्त श्रीमद भागवत. श्रीमद भागवत प्रारंभ. अध्याय पहिला. भागवत महात्म्य व स्कंद पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः. सद्गुरु परमपूज्य मोरे दादाय नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाथं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलौकिकनाथं. नमन श्री एकदंता. वंदितो एक भावे अनंता. स्फूर्ती देई आता ग्रंथाक्षरा बोलवी. त्रितापांचे ताप निवारण, पितरांचे मुक्ती मोषण, शापित पीडितांचे क्लेश हरण, कळवळा गुरुमाऊलीस. संपूर्ण भागवताचे सार उद्धरण्या जीव पामर, वर्णावे 700 श्लोकात आज्ञापिले गुरुमाऊलींनी. भागवत परमामृताचे पान करावे अवघे जन, तुटण्या सारे भवबंधन. रामबाण औषध हे नारद करिता महिभ्रमण, कलित आसक्त पाहुनी जन. भक्ती विरक्ती ज्ञानशीण, पाहुनी खेद तया झाला. कथिले सदकादिकास, भक्ती तरुणी दुःखी मानस. तिचे पुत्र ज्ञान वैराग्यास, मृतप्राय देखिले. सनतकुमार पूर्ण ज्ञानी, भक्तजना माझी अग्रणी. भक्ती ज्ञान विरक्ती आणि, तैशीच वर्णिली निष्कर्म स्थिती. दारिद्र्य दुःख दग्ध, तीही सेवावे भागवतौषध. तत्काळ सुटती संसार बंध, सर्व साधनात श्रेष्ठ भक्ती. नारदासह सनकादिक, आले गंगात टाकी त्वरित. भागवत भगवंताचे वाङ्मय रूप, कथिले सनकादिकांनी. कथामृताने पुष्ट होत, आपुल्या 2 पुत्रांसमवेत. नामाचा जयघोष करीत, भक्ती तरुणी प्रगटली. तुंगभद्रेच्या तिरी, आत्मदेव सदाचारी. पुत्रार्थी व्याकुळ जरी, पत्नी धुंदुली कलहमत्त. धुंदुकारी पुत्र धुंदुलीचा भ्रष्ट, गोपुत्र गोकर्ण असे हरिभक्त. त्यायोगी आत्मदेव झाले मुक्त, कृपा केली रमावरे. चोर जार धुदुंकारी, स्त्रिया बैसता छातीवरी. घेतला प्राण सत्वरी, धुदुंकारीचे झाले भूत. गया श्राद्धे मुक्ती नाही, पिशाच्य योनी सरली पाही. धुदुंकारी झाला दिव्यदेही, धन्य धन्य श्री भागवत. लोकबल धनातून, करावा भागवत महायज्ञ. निष्काम हरीचे जन, पाचारोनी गौरवावे. वक्ता असावा भागवत रमण, भागवता तू प्रत्यक्ष कृष्ण. ऐसे हरिसी विनवोन, दानधर्म करावा. नैमिष क्षेत्री शौनकादिक, ज्ञानसत्री सुतासी विनवित. धर्मकर्माचे सार निश्चित, कवण आम्हा सांगावे. भगवान वासुदेवाचे ठाई, निच्छला भक्ती कथिली तुही. ज्ञान वैराग्य लवलाही, साधकासी लाभतसे. श्रीहरीच्या कृपे करुनी, सर्व संशय जाती निरसुनी. हृदयग्रंथी भेद होऊनी, कर्म आणि फळे नासती. हरिभक्तांच्या रक्षणासी, धर्ममार्ग उज्जीवनासी. दुष्ट दैत्यांच्या विनाशासी, नाना रूपे धरिहरी. नानावताराच्या कथा, श्री व्यासे कथिल्या निजसुता. श्री शुके कथिल्या परीक्षिता, जो गंगातटी बैसला होता. सकल जीवाचे कल्याण इच्छुनी, शक्ती वेचली व्यासांनी. महाभारत रचना केली त्यांनी, परीन वाटे शांतिचित्ती. सखेद बैसले व्यास महर्षी, अकस्मात पातले नारद देवर्षी. व्यासे पूजिले नारदासी, मनोभावे करोनिया. नारद सांगती व्यासा लागोन, वृथा शब्द जाल त्यागोन. कृष्ण लीला करिता गायन, अखंडानंद होईल. वर्णिता लीला काव्यासी, जिज्ञासा भागेल ज्ञानांची. दुःख निवृत्ती होण्या भवपीडितांची, दुसरा उपाय नसेची. हरिनामे जग धवळिले, प्रसन्नतेने मजसी वरिले. म्हणून तुझसी उपदेशिले, भगवल्लीला गाव्याजी. यास्तव सोडोनी सकळ संशय, व्यासा हरीचे गुणगाय.
तेणे खेदाचा होईल क्षय, अखंड आनंद होईल बा. कुरुक्षेत्री कौरवांचे संवरण, अश्वत्थाम्याने द्रौपदी पुत्र मारोन, कृष्णार्जुनाने त्यास बांधोन, धरोण आणिले तिये समोर. द्रौपदीने तया नमस्कारिला, पार्थे शिरोमणी काढला, वासुदेवे चिरंजीव केला, तया द्रोण पुत्रासी. द्रोणीच्या ब्रह्मास्त्रासी, उपशम स्ववीर्येसी, उत्तरेने विनविता मधुसूदनासी, संरक्षण केले गर्भाचे. कुंती विनवी श्रीमुरारी, विपत्ती येवोत मजवरी, धावून येशील तू झडकरी, तेणे दर्शन घडेल. जेथे भीष्माचार्य शरपंजरेसी, तेथे पातले श्री जगजेठी, युधिष्ठिरास सदुपदेशी, मग केली कृष्णस्तुती भीष्माने. धन्य म्हणे मी त्रिजगती, मृत्यूसमयी सन्निध श्रीमूर्ती, भीष्म जाता वैकुंठासी, धर्म झाले हस्तिनापुरी. सर्व होता यथास्थित, कृष्ण निघाले द्वारकेप्रत, कुंती पांडव व्याकुळ होत, वारंवार ध्यात कृष्णमुखा. पांचजन्य वाजवुनी, शांत केला विरह अग्नी, प्रथम मातांसी वंदुनी, निजश्रेष्ठ भुवनी पातले. रूप धरोनी अंगुष्ठ मात्र, कृष्णे रक्षिले जयाप्रत. श्री महाराज परीक्षित सर्व गुण संपन्न होता. विदुर उपदेशिता धृतराष्ट्राशी, गांधारी निघाली सोबतीशी, निघाली हिमालयाच्या यात्रेशी, हृदयस्थ भगवंत पाहण्या. पाहता सृष्टीतील उत्पात, युधिष्ठिर मनोमन चिंताक्रांत, अर्जुन का नये म्हणत, वार्ता द्वारकेची घेऊनी. तितुक्याचं हवाल दिलं अर्जुन, राजास घाली तसे लोटांगण, अश्रुधारा नेत्रांतून दुःख कृष्ण वियोगाचे. यादव सर्व नष्ट झाले, वारुणी पिऊनी लढले, त्रैलोक्य शून्यवत झाले, मुकलो अभिन्न हृदयतेसी. परीक्षित राजपदायोग्य होता, धर्मराजे सर्व सांडोनी चिंता, भ्राते आणि द्रौपदी सहिता, जाते झाले उत्तरेकडे. परीक्षिते मातुल कन्या परिणिली, भार्या इरावती भली, जनमे जयादी पुत्रचारी, तिज पासोनी जाहले. पांडवांचे आणि कृष्णाचे निजधाम गमन झाल्यावरुते, हिंडत असता परीक्षिते अद्भुत दृश्य पाहिले. वदतसे गोरूपधारी धरित्री, त्रिपादहीन ऋषभाप्रती, अधर्म वाढेल भूलोकाप्रती, संवाद परीक्षिते ऐकिला. एक पाद ऋषभा आणि गायसी, शूद्र ताडत होता राजवेशेसी, परीक्षिते शूद्र वेशधारी कलिसी, मारण्या तलवार उचलली. शरणागत कली लागी, राजावदे मम राज्य जगी, तववर शांत रहा उगी, अन्यथा दंड देईन. हिंसा मध्य स्त्रियाधुत, सोने मद काम वैर अळणुत, स्थाने दिली निवासास, कली येता शरणतया. एकदा राजा परीक्षिती, हिंडत असता वनाप्रती, झाला मध्यान काळी तृषार्त, पातला शमिक आश्रमी. मुनी पाहता ध्यानमग्न, संतप्त झाला अभिमन्यू नंदन, मृत सर्प उचलोन, कंठी मुनीच्या घातला. पुत्रशृंगी शमिकाचा, शाप देता साचा, 7वे दिवशी तक्षकाचा, दंश होईल रायासी. श्रीकृष्णा ते अंतरी चिंतोन, अंतकाळी झाला धन्य, राज्य जनमे जया ते सोपवोन, गंगा तटाकी पातला. खरा भक्त परीक्षिती, नाही मागितली शाप निवृत्ती, शुक येता तेथे सांप्रती, त्यांसी स्थापिले उच्चासनी. सांगतो भागवत पुराण, तुझ्या निमित्ते करोण, उपाधी सकळ निरसोन, मुक्त होसी वदे श्री शुक. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे प्रथमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 2, स्कंद 2. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री शुक म्हणे परीक्षिता, शरण जावे वैकुंठनाथा, अंतकाळ जवळ येता, सांडावी सकळ अहम ममता. पुण्यतीर्था जाओन, स्नान बर्वे करोन, चित्ती श्री गुरु स्मरुण, परब्रह्मासी आठवावे. धन दुर्मदा दंड श्रीमंत जन, त्यांचे कधीही न करावे सेवन, एवजी राहावे मौन, मनबुद्धिजीव ब्रह्मी लय करा. भक्ती आणि अष्टांग योग, दोन्ही करविती हरी संयोग, त्यात भक्ती सुलभ चांग, ऐसे वाटे मजलागी. तदर्थ करावी संत संगती, ते कृष्ण कथामृत पाजती, तेणे होय चित्तशुद्धी, हरीच्या पायी राहे बुद्धी. भजना वाचो न जन्म व्यर्थ, अकामे भजावे श्री विष्णुस, अथवा अन्य कामेसी जास, भजता इच्छा पूर्ण होय. हृदय नव्हे तो पाषाण, जो न द्रवे घेता नाम, नुठती रोमांचन झरती नयन,
ऋथा जननी ते कष्टविले. राजा विनवी हात जोडोन, सांगा विश्व रचनेचे ज्ञान. श्री शुक करी कृष्ण स्मरण, स्वये राही अकर्ता. तुवा जैसा प्रश्न केला, तैसाची नारदे ब्रह्म्याला. त्यांचा जो का संवाद झाला, परिस राजा परीक्षिती. श्री नारद पुसे ब्रह्मासी, कुणी निर्मिले विश्वासी. तपाने ज्ञान झाले आपणासी, ते तुम्हा कोणी दिधले. ब्रह्मावदे नारदा लागोन, विश्वनिर्मिती नारायणापासोन. मी ध्यातो आदिपुरुष जाण, महतत्व अनंतरे. पिंड ब्रह्मांड व्यष्टी समिष्ट, ऐसे तया लागीच बोलती. यज्ञेन यज्ञमय जंत ऐसी, वेदख्याती बोलली. ओज तेज ऐश्वर्ययुक्त, क्षमा सौंदर्य वा सामर्थ्य. संपत्ती वा नम्रता जेथ, तेथ सर्वत्र ईश्वरची. ब्रह्मदेव म्हणे नारदासी, भगवंत घेई नाना अवतारासी. अनंत रूपे अनंत नामासी, वेदामौन पडलेसे. भगवंताचे अवतार कथन, श्री भागवताचे बीज जाण. तुवा करावे विपुलीकरण, द्यावे शिक्षण लोकांसी. राजा प्रार्थी श्री शुकासी, कथावे तात्विक निरूपणासी. श्रवणे बंध मोक्ष स्वरूपासी, हृदयी प्रकटे भगवंत. हृदयी चिन्मय करोनी ध्यानी, हृदयाकाशी अद्भुतवाणी. तप करी गा ऐसे म्हणोनी, अंतर्धान पावली. चतुश्लोकी भागवत ज्ञान, भगवंत उपदेशती ब्रह्मया लागोन. ब्रह्म्याने दिधले नारदा जाण, नारद वदला व्यासासी. सर्ग विसर्ग स्थान पोषण, उती मन्वंतर ईश कथन. निरोध मुक्ती आश्रयन, दशलक्षणे भागवताची. सर्वांचा आश्रय रूप, राहिला असे उदकात. नारायण बोलती त्यास, केले निर्माण सर्व त्याने. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे द्वितीयोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 3, स्कंद 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. महाभारती विदुरनीती ऐकोन, कौरव करीती अपमान. स्वजनगृह त्यागोन, विदुर हिंडे तीर्थांतरी. नाना तीर्थे फिरत फिरत, यमुना तटी अकस्मात. जाहली उद्धवांची भेट, म्हणे सांगमात श्रीकृष्णाची. ऐकताची श्रीकृष्ण नामसान, उद्धवाचे हरले देहभान. लोपला रे सूर्यकृष्ण, जो काळाचाही काळ असे. श्रीकृष्ण विनवी स्वमातपितेयासी, म्हणे विवंचलो आपुल्या सेवेशी. राज्यपदी बैसवोन उग्रसेनासी, म्हणे मी दास तुमचा जाण. नाना दैत्य निर्दाळिले, भूमिभारासी उतरविले. भारतीय रणी राजे मारले, कौरवादिकही श्रीकृष्णे. स्वकुल झाले मत्त, विप्रशापाचे करुणी निमित्त. काळरूप कृष्ण अनुमोदत, प्रभास पट्टणी पातले. तेथे प्याले मद्यवारुणी, एरक आणि शस्त्रे घेऊनी. परस्परांशी लढुनी, ब्रह्मशापे यादव संपले. भागवत सांगोन मजला, म्हणे उपदेशावे विदुराला. अशी आज्ञा देऊन मैत्रेयाला, गेले श्रीकृष्ण निजधामा. उद्धव गेला बदरिकाश्रमास, विदुर जाय हरिद्वारास. धन्य विदुर एकनिष्ठ, पाहता झाला मैत्रेया. मैत्रेयाचे होता दर्शन, विदुर घाली लोटांगण. म्हणे तोडावे भवबंधन, ज्ञानोपदेश करुनिया. श्री मैत्रेय विदुरासी, साध्यंत सांगितले जगदुत्पत्तीसी. मुळी पाहणे भागवतासी, कथा पुढारा ऐकाती. मैत्रेय सांगे विदुराप्रती, विराट स्वरूपाच्या ब्रह्मादी विभूती. त्यांचे वंश प्रजापती, राजवंश आणि मन्वंतरे. वर्णावी भगवंतांची स्वतंत्रता आणि प्राण्यांची उत्पत्ती कथा. ज्ञानयोग कर्म मार्ग सोपा, सांगा मजसी मैत्रेया. नाभी कमळात प्रगटून, सृष्टी उत्पत्तीला उत्सुक होऊन. चित्त एकाग्र करून, ब्रह्मदेवस्तवी नारायण. गुणगाण आपले श्रवण करिता, शुद्ध हृदयात आपण वसता. यज्ञ दानमार्गे आराधिता, अक्षय फलदातृ मनुष्यासी. सगुण प्रतित निर्गुण वर्णन, स्तुतीने मी झालो प्रसन्न. सृष्टीचे करी निर्माण, श्रीहरी विधीस बोलिले. प्रकृतीपासून 6 प्रकार, विकृतीपासून 3 प्रकार. प्रकृती विकृती मिळून मिश्र, 10वी सृष्टी होत असे. महतत्व महाभूत अहंकार,
इंद्रिय कर्म ज्ञानेंद्रिय स्थावर, पशुपक्षी अविद्या मानव देववर, सृष्टी रचिल्या ब्रह्मदेवी, करता कालगणना, ब्रह्मदेवाची वर्षे 100 जाणा, त्यातील 50 संपली जाणा, द्वितीय परार्ध सांप्रत आहे. पहिला परार्ध ब्रह्मकल्प, दुसरा परार्ध वारहकल्प, म्हणून आपण करता संकल्प, वारहकल्प उच्चारितो. तम मोह महामोह तामिस्त्र, अज्ञानवृत्ती निर्मूळ अंधतामिस्त्र, प्रसवोनी 10 मानसपुत्र, ब्रह्मातुष्ट जाहला, स्वदेह करुणी द्वयभाग, शतरूपाणी करू स्वयंभुव, मैथुनजन्य प्रजा प्रारंभ, एथोनिया झालीसे. पृथ्वी गेली रसातळात, पाहोनी ब्रह्मा चिंताक्रांत, नाकपुडीतून अंगुष्ठ मात्र, वराह शावक अवतरले. पाहता झाला पर्वताकार, हिरण्याशाचा करुणी उद्धार, क्षिती स्थापिली जलावर, सुरवर जय जयकार करीती, कश्यपाची भार्यादिती, संध्यासमयी मागे रती, हिंडत असतो रुद्रभूतपती, सांगे कश्यप हे ना बरवे, उपदेश न मानी दिती, कश्यप करी तिची तृप्ती, द्वयकुपुत्र होतील म्हणती, त्यांगती प्राप्त श्रीहरी करी. कश्यप म्हणती तुझा पौत्र, महाभागवत होईल ख्यात, कीर्ती त्याची सर्वत्र, दिगंत मानव वर्णितील. दिव्य एषा वैकुंठ लोकी, सनतकुमारादी महाभक्त येती, जय विजय द्वारपाल त्यांसी, जाण्याकरिती अटकाव. कुमार शाप देती दोघांसी, जामर्त्य लोके म्हणती, वृत्तांत कळला घननिळासी, आलिंगिती निजभक्ता, जय विजयासी शापिले, हे तो बरवे झाले, मदिच्छे हे वर्तले, पुढे लीला करणे असे, भगवदिच्छा तो प्रमाण, कुमार करीती प्रदक्षिण, जय विजय नमस्कारून, गेले मागुते दिती गर्भी, दिती प्रसवली 2 बाळे, जय विजयेची झाले जुळे, हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष बळे, नाम पावले दैत्यजगी. पाहता श्रीवराहासी, हिरण्याक्ष करी गदाघातासी, अभिजित शुभ योगेसी, दैत्य वधावा म्हणे ब्रह्मा. ब्रह्मा असे बाळ ज्याचा, त्यासी सांगे विचार घटिकांचा, कानशिली करिता प्रहार मुष्टीचा, पडले कलेवर दैत्याचे. नाना जीव नाना जाती, नाना व्यष्टी आणि समष्टी, देह नूतन धारण करुनी, देव निर्मिले ब्रह्माने. ब्रह्मदेवांच्या हास्य शृंगारा, पासून झाले गंधर्व अप्सरा, पितृगण तत्परा, झाले अभिमाना पासोनी. करण्या लोकरक्षण, मनोनिर्माण केले जाण, करता तपचरण, ऋषी तेणे जाहले. तप करिता ऋषी कर्दम, श्रीहरी होऊन प्रसन्न, म्हणे कन्या अर्पेण, मनुराजा तुझ लागी. कर्दम नेत्री अश्रुपात, तेची बिंदू सरोवर ख्यात, मनुस्व कन्येसह येत, करी अभिवादन त्या लागी. कन्या माझी देवहूती, तुझी तिजला अनुरूपपती, नारद मुखे ऐकिली कीर्ती, पाणी ग्रहण करी आता. कर्दमासी करुनी निज जामात, निज कन्येसी अलिंगित, सुखे नांदा ऐसे म्हणत, मनु ब्रह्मावरती परतला. इकडे कन्या देवहूती, पतिसेवा झाली करती, सकळही त्यागोन दुर्मती. प्रसन्न केले कर्दमासी, स्वसामर्थ्ये विमान बनवनी, त्यात हिंडे सपत्निक मुनी, नाना क्रीडा करी आनंदोनी, त्यासी कन्या 9 होती. श्री कपिल रूपे कालांतरी, श्री हरे प्रगटे देवहूती उदरी, मरीचादी पातले नदीतीरी, त्या कन्या अर्पी कर्दम. स्वस्थानी जाता कन्यापती, कर्दमाने केली कपिलस्तुती, ब्रह्मी लाविले चित्तासी, सद्गतीसी पावले. अहम मम मायापाश, तोडण्या तुझी समर्थ ईश, देवहूती प्रार्थी कपिलास, बिंदू सरोवर आश्रमी. श्री कपिल भगवान म्हणती मातेसी, धरावी संत संगतीसी, ध्यावावे मम चरणासी, नित्यशुद्ध मार्ग हा. अनादि निर्गुण प्रकाश, तोची आत्मा आद्य पुरुष, प्रकृती आश्रय करी विश्व, जगदुत्पत्ती कारण जे. सर्वाभूती समभाव, सर्वाठाई मीच देव, मन्नामाची दृढ नाव, स्वधर्माचरणे पार पाविजे. इंद्रिया विषयापासोनी काढणे, आत्मस्वरूपाकडे वळवणे, यासीच मी योग म्हणे,
जाण निश्चये देवहूती. करावे स्वधर्म पालन, अधर्म परधर्म त्यागोन, सदा संतोष मानोन, भगवन्नामद घोष करी. संत चरण सेवोन, करोनिया शुद्ध मन, माझे करावे जी ध्यान, अष्टांग योग आचरावा. निष्काम कर्मे सकळ जरी, मज लागी ती अर्पण करी. माझे लागले वेड खरोखरी, तो मदभक्त थोर जाणावा. सर्वात्मका मज ईश्वराशी, नित्य भजावे भक्तीशी. भक्त योगेची तू मजशी, अविलंबेसी पावशील. स्वर्ग आणि नरक लोक, या भूतलावरी देख. जीव भोगती दुःख अनेक, पाप भोगणे न सुटेची. सुकर गर्दभ श्वान योनी, याच जाण नरक खाणी. नाना योनीत दुःख भोगोनी, भाग्य लाभे नरदेह. गर्भगत दुःख 9 महिने, देवाविनवी सोडवा यातने. जन्मा येता सर्व विसरणे, काम मदात आयुष्य वेची. जीव केवळ भोगासक्त, ते तो सुकरा समान असत. म्हणून नित भजणे भगवंत, पुनरावृत्ती टाळाया. नाना शास्त्रांच्या कथिल्या वाटे, एकची देव अनेक भासे. वस्तुतः ईश्वर एक असे, ब्रह्म हा तो अनेकांचा. तू सर्वार्पण भावाने, भक्तीने श्रीहरींसी भजणे. भक्ती पाविजे वैराग्य ज्ञाने, तेणे ब्रह्मदर्शन होय गे. ऐकोनी पवित्र कपिल गीता, देवहूतीची केली मोह ममता. भक्ती ज्ञान झाले चित्ता, आश्रमी राहिली योगाचरणी. समाधी अवस्थेत निरंतर, स्थान सिद्धपद नामे थोर. मातृगया सिद्धपूर, म्हणती आजही त्या ठाया. समुद्रकाठी कपिल मुनी, ईशान्येसे राहिले जाऊनी. तेथे समाधी लावोनी, एकचित्ते बैसले ते. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे तृतीयोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 4, स्कंद 4. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुत्रिका धर्मे करोन, रुचीस दिली आकुती जाण. प्रसूतीस दक्षा लागोन, स्वायंभुव मनुने दिधल्या. मूर्ती पावली कीर्ती, नरनारायण जन्म घेती. द्वापारी कृष्णार्जुन ख्याती, वंश दक्ष प्रजापतीचा. पूर्वी ऋषींचे सत्रात, दक्ष प्रजापती आले सभेत. सर्व दक्षासी उत्थापन देत, ब्रह्माशिवा खेरीज. अनादर वाटला दक्षासी, दक्ष भृगुने शापिले शिवासी. या प्रसंगी निमित्तेसी, ते उदासीन राहिले. यक्ष गंधर्वाच्या विमानपंक्ती, आकाशमार्गे जाता देखिल्या सती. माहेरी जावे वाटे चित्ती, म्हणे सती भूतनाथा. दक्ष कर्मठ महागर्विष्ठ, त्यास न कळला मदभाव श्रेष्ठ. जरी जाशील पितृगृहास, अपमानिल तो तुझ पाही. दक्ष मंडपी येता सती, सत्कार न करीच प्रजापती. नाही हवीर्भाग शिवाप्रती, पाहुनी कोपी सती बहु. शिवनिंदकापासून माझा जन्म, यास्तव हा देह न ठेवी जाण. प्रदीप्त करी योगाग्नी, कर्पूरवत देह जाळला. वृत्तांत सांगता नारदाने, जटा आपटली शिवाने. त्यातून उत्पन्न वीरभद्राने, दक्ष शिर टाकले यज्ञकुंडात. भृगूंच्या उपटोन दाढी मिशा, दंतविरहित केला पुषा. बघाची करुणी नेत्रदशा, कैलास पर्वती परतले. ब्रह्मा घेऊनी देव ऋत्विजासी, वेगे पातला कैलासासी. विशाल वटवृक्षाच्या छायेसी, कर्पूर गौरास देखिले. ब्रह्मदेवाने क्षमा याचून, कथिले दक्ष यज्ञ विध्वंसन. आपल्याचे यज्ञ भागातून, आज हा यज्ञ पूर्ण हो. देव माया मोहित अज्ञजन, मी न करी त्यांचे अपराध स्मरण. दंडित असे मूढजन, धर्म मर्यादा रक्षणार्थ. शिवाने कथिल्याप्रमाणे, देव करीते झाले जाणे. यज्ञ संपन्न होता क्षणे, महाविष्णू प्रकटला. उत्तान पादास भार्या 2, सुनीती सुरुची प्रिय जाण. ध्रुव सुनीतीचा बाळसान, तात अंकी इच्छी बैसण्या. सुरुची त्याचा धिक्कार करी, म्हणे नारायणा प्रसन्न करी. ध्रुव निघाला वनांतरी, श्री नारदे त्यास उपदेशिले. ध्रुवाने मधुवनी तप केले, प्राणारोधे देव व्याकुळले.
भगवंते सर्वा निर्भय केले, भेट देईन मी ध्रुवा. श्री विष्णू प्रगटे मधुवनात, ध्रुवनयनी अश्रुपात. पृथ्वी प्राप्त समुद्र वलयांकित, आणिक स्थान अडळ पदीचे. श्रीहरी पावले अंतर्धान, ध्रुव बाळ नगरात परतोन. त्यास राजपद देओन, राजा निघे वनांतरी. सुरुची मातेचा पुत्र उत्तम, गेला मृगयेशी जाण. यक्षवधी उत्तमा लागोन, ध्रुव यक्ष संहार आरंभी. यक्ष संहाराचे वर्तमान, कळता मनुये धावोन. यक्ष कुबेराचे दास जाण, समजावी ध्रुव बाळा. मान द्यावा श्रेष्ठासी, कृपा करावी कनिष्ठासी. तोषवावे कुबेरासी, उपदेशोनी पौत्रा परतले. कुबेर दिधला ध्रुवासी वर, ध्रुवे केले राज्य दूर. जाता झाला बदरीद्वार, अष्टांग योग आचरला. श्रीहरींचे पार्षद त्वरित, विमान घेऊन आले तेथ. मृत्यूच्या डोई पाय देत, ध्रुव वैकुंठी पोचला. ध्रुवाचा वंश विस्तारत, अंगराजा झाला त्यात. अधर्माची कन्या सुनीतेस, कुपुत्र वेन झाला. वेनाची पाहुनी वृत्ती, अंगराजा झाला कष्टी. निघून गेला वनाप्रती, म्हणे चित्त ठेवीन हरिपायी. राज्यपदी बैसला दुष्ट वेन, करी साधूंचा अवमान. म्हणे न करावे यज्ञ साधन, ऋषी हुंकारे मृत्यू पावला. राजाहीन राज्य पाहून, ऋषी करीती वेन जंगा मंथन. पुरुष उत्पन्न झाला जाण, निषाद म्हणती त्यास ऋषी. करिता वेन बाहुमंथन, तेथे युगल झाले निर्माण. पुरुषा पृथु नाम, अर्ची म्हणती स्त्रियेसी. ऋषी करीती पृथु अभिषेक, राज्यपदी बैसविला देख. स्तवनीय ऋषी असे एक, माझी स्तुती नका करू. सूत मागध बंदीजन, म्हणती तू नारायण. प्रजेस करविशी स्वधर्माचरण, अधर्म्यासी दंडशील. आर्तजनांशी कधी न दंडिशी, शत्रूच असह्य अससी. संत सेवक विष्णुभासी, सदा प्रेमळ स्वजनांचा. पृथ्वी ते धान्य बीज ग्रासोन, पृथूने केला धनुष्य बाण. पृथ्वीवर रोखताची क्षण, मानवदेही प्रगटली. मी ना अपराधी पृथुराया, शरण आले तुझ्या पाया. रक्षण करी दीनदयाळा, पृथ्वी विनवी राजासी. आचार भ्रष्ट होता लोक, मीची गिळी औषधी समस्त. दोहन करते नेमून यास्तव, दोहून सर्व मिळवावे. ऐकोनी पृथ्वीचे संभाषण, नेमिले वत्स पात्र जाण. पृथ्वीला समतल करुण, ग्रामदुर्ग पट्टणे निर्मियेले. पृथुशत अश्वमेध करी, इंद्र पाखंडी वेशधारी. यज्ञ अश्वाचे हरण करी, सांगता यज्ञी पुन्हा पुन्हा. पृथुपुत्राने अश्व आणिले परत, पृथूने केले धनुष्य सज्ज. ब्रह्मा म्हणे न उचित, इंद्र तर यज्ञाचे अंग असे. पृथूने केला यज्ञ पूर्ण, प्रगटला यज्ञ नारायण. हरीची आज्ञा मानुनी प्रमाण, इंद्रा दिधले आलिंगण. जय जयाजी लक्ष्मीपती, तुझे नाम गुण श्रवणासी. देई सहस्र कर्ण मजसी, तव चरणांचा आश्रय दे. राजा प्रवेशला स्वनगरी, औदार्याची कार्ये करी. परदोष पाहण्याची वृत्ती, म्हणे सोडा प्रजाजन हो. एकदा राजा निज सभेसी, उपदेश करत असता प्रजेशी. सनतकुमार आले गगन मार्गेसी, रायाने त्यासी पूजिले. पृथुराजाची पाहून भक्ती, सनतकुमार प्रसन्न होती. त्यासी उपदेश करीती, भवसागर पार करण्याचा. राज्य सोपवून पुत्रासी, पृथूने आचरिले योगासी. देह मिळवून पंचभूतासी, गेला परमधामासी आर्चिसवे. विजिताश्वाचा पौत्र बहिर्षद, यज्ञ केले असंख्यात. भूदर्भाच्छादित करीत, त्यासी पुत्र झाले प्रचेतस. जात असता ते वनात. विजिताश्वाचा पौत्र बहिर्षद, यज्ञ केले असंख्यात. भूदर्भाच्छादित करीत, त्यासी पुत्र झाले प्रचेतस. जात असता ते वनात, रुद्र त्यांना उपदेशत. म्हणे जपता रुद्रगीत, हरितुष्ट होईल. प्राचितस आराधिती श्री विष्णूस, प्राचीन भरी कर्मासक्त. त्यास करण्या ज्ञानोपदेश, देवर्षी नारद पातले. यज्ञी केला पशुघात, होता तुझा अंत.
सूड घेतील ते म्हणत पुरंजनाख्यान सांगितले. पुरंजन भार्येसह वर्तमान सुखोपभोगी असे मग्न, अज्ञान भावे दशा जाण, म्हणून सद्गुरुनाथ भजावा. पुरंजन गेला मृगयेस, परतो न येता राजगृहास, न विचारता गेलो म्हणत, अनुनय करीतसे भार्येप्रती. राजा पुरंजन आणिक राणी, नाम जिचे पुरंजनी, अनेक कन्या पुत्र प्रसवनी, धन्य धन्य मानती ते. चंडवेग नावाचा गंधर्वाधिपती, आणिक काळ यवनाधिपती, लुटालूट करी सर्व प्रांती, जरा कन्या बाळाची. यवनाधिपतीने केली स्वारी, उद्ध्वस्त केली पुरंजनपुरी, राजा मारला सपरिवारी, पुनर्जन्म विदर्भ गृही. वैदर्भी दिदली मलयध्वजासी, तो तिला घेऊन गेला वनासी, योगमार्गे त्यागोनी देहासी, मलयध्वज मुक्त झाला. वैदर्भी करी महाविलाप, पातला तेथे मित्र अविज्ञात, शुद्ध बोध करून तीज, तेणे झाली मुक्तबंधन. प्राचीन बरी राजासी, सांगोनिया रूपकासी, नारद केले उपदेशासी, राजा मनी बोध करी. मन हेची सर्वास कारण, मनची घडवी जन्म मरण, मनची होईल तारक जाण, ते मन लावी हरिचरणी. नारदाचा उपदेश ऐकून राजा झाला प्राज्ञ, कपिलाश्रमी जाओन सरूपता मुक्ती पावला. प्रचेतस करीत होते उपासन, त्यासी विष्णू झाले प्रसन्न, म्हणे मारिषा भार्या जाण, जी कन्या अप्सरा प्रमलोचाची. प्रचेतांनी वरिले मारिशेसी, पुत्र उपजला पूर्वीचा दक्ष प्रजापती, म्हणे आचरू कर्मासी, ते समर्पित असो तुझ. पुत्र हाती राज्य सोपवोनी, पश्चिम तीरी राहिले जाओनी, तेथे नारद मुनींनी उपदेशिले प्रचेतास. प्रचेतांनी करुनी आराधना, पावले श्रीहरिचरणा, झाले उत्तान पादाचे वर्णना, परिसावा वंश प्रियव्रताचा. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे चतुर्थोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 5. स्कंद 5. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रियव्रत होता नारदा समवेत, त्यास करण्या कर्म प्रवृत्त, ब्रह्मदेव पातले शीघ्र, प्रियव्रतास उपदेशाया. एकोन ब्रह्मदेवाचे वचन, बहिष्मती सवे करून लग्न, अग्निध्रादी पुत्र, ऊर्जस्वती कन्यारत्न. शुक्र ऊर्जस्वतीस देव्यानी झाली. अंती राजा प्रियव्रत सर्वसंग परित्यागी होत, गमन केले वैकुंठाप्रत, नारदोपदिष्ठ मार्गाने. प्रियव्रताचा श्रेष्ठ सुत अग्निद्र जंबूद्वीपनाथ, तप करिता पुत्र प्राप्त्यर्थ, त्याने वरिली पूर्वचित्ती. त्यांस झाले नाभीसह 9 सुत, जंबूद्वीपाचे केले 9 भाग. नवपुत्रांते दे सत्वर, अप्सरालोकी पातला. नाभीची भार्या मेरुदेवी जाण, तेणे पुत्र प्राप्त्यर्थ केला यज्ञ. प्रकट झाले यज्ञ नारायण, देती वरदान पुत्राचे. वाताशनी तपस्वी ब्रह्मचारी, धर्म आचरोनी दावण्या हरी, अवतार घेई मेरुदेवीचे उदरी, शुद्ध सत्वमय ऋषभजो. इंद्रे कोपोनी न करता रुष्टी, ऋषभ सामर्थ्ये तृप्त झाली सृष्टी. भार्या ज्याची नामे जयंती, भरत ज्यांचा ज्येष्ठ सुत. उपदेशिले पुत्रा ते ऋषभदेवे, म्हणे तपाचरणे वर्तावे. सेवा भक्तीने गुरुसी तोषवावे, तितिशावृत्ती ठेवावी. धरावे संतचरण, मत्कथा करावी श्रवण. सद्गुण कीर्तनी असावे मग्न, निर्वेर असावे समष्टी. भरता देऊन राजभाग, ऋषभ आचरता झाला योग. अष्टसिद्धी प्रकटल्या चांग, परी अखंड चित्त ब्रह्मरूपी. ब्रह्मरूप ऋषभदेव, न भोगी सिद्धींचे वैभव. हरिपदी ज्यांचा दृढ भाव, ते न गणिती सिद्धिते. ऋषभदेव शिरोन वणव्यात, आपुला अवतार करी समाप्त. निरुत्त तृष्ण ते ऋषभ, नमस्कार त्या ऋषभासी. ऋषभाचा भरत ज्येष्ठ सुत, त्यासी झाले 5 सुत. करिता यज्ञ बहुत, हृदयी हरी प्रगटला. राज्य अर्पून निजसुता, हरिहर क्षेत्री झाला जाता.
सूर्यनारायणाचा ध्याता कालक्रमी राजा भरत. भरत राजा साधकोत्तम, करीत असता नित्यनेम. नदी तटा झाली हरिण, तिने सिंह गर्जना ऐकिली. होऊनी भयाक्रांत, गर्भ प्रसवली पात्रांत. तात्काळ पावली पंचत्व, शावक सांभाळिले भरताने. मन होते हरिणा चिंतित, त्या काळी पावला पंचत्व. जन्म हरिणाचा झाला प्राप्त, पूर्व पुण्ये आठवे त्या. सांडोनी आप्तस्वजन, करी ईश्वर चिंतन. नदी पात्रात शिरोन, प्राण सोडिला भरताने. तो पुढील जन्मी पाही, अंगिरा गोत्रात उत्पन्न होई. शेता राखण करण्या लागी, बंधुजनी ठेविले त्या. शूद्र राजा होता एक, अनुष्ठान करी पुत्र प्राप्त्यर्थ. खडग घेऊनी हातात, मारण्या आला भरतासी. महामाया जगदंबिका, प्रगटली जेव्हा श्रीकामिका. परमहंस स्थिती जडभरता, म्हणून रक्षिले श्रीहरीने. सिंधू सव्वीर देशीचा नृपती, नामे रहुगण होता ख्याती. राजदूतांनी पाहिले जडभरतासी, जुंपिला पालखी वाहण्यासी. राजा उपरोधे बोले जडभरतासी, कृश बहुतची झाला अससी. जडभरत बोले उत्तरेसी, बोलो निरुथा जालासी श्रमी. ऐकोनी ज्ञानयुक्त भाषण, झाला चकित रहुगण. उतरोणी धरिले चरण, म्हणे अपराध क्षमा करणे. जडभरत म्हणे रहुगणास, विषयासक्त मन सायास. तेची करिता हरिचिंतनास, मुक्त करीतसे जीवासी. संत कृपा झाल्या वाचून, हरिप्राप्ती नवे जाण. धन्य संत समागम, हरिकृपेने प्राप्त होय. अवधूते रहुगण रायासी, सांगोनी भवाटवीचे रूपकासी. पूर्ण बोध करविला त्यासी, धन्य झाला रहुगण. श्री संत चरण रजोभिषेक, हेची हरिकृपेचे साधक सम्यक. तपतीर्थ यज्ञादिक, न त्या शक्य हरिकृपा. शुकदेव कथिती परीक्षितासी, भरतवंश विस्तारेसी. भक्तियोग प्राप्ती झाली रायासी, अंती सुयशे राजा विराजे. सप्तद्वीप नवखंडे वर्णन, शुकाचार्य सांगती त्याचे परिणाम. 9,000 योजने विस्तीर्ण, एसी आहे ती नवखंडे. इलारुत्त खंडात शंकर भगवान, राहती पार्वतीसह वर्तमान. समाधी योगे करती चिंतन, भगवान संकर्षण उपासती. भद्राश्व खंडात भद्रश्रवा, उपासी धर्ममय हयग्रीवा. ध्यायी नरसिंह रूपा, हरिवर्षात प्रल्हादराव. केतुमाल वर्षामध्ये, लक्ष्मी उपासी कामदेवाते. मत्स्यावतार भगवंताचे, मनु आराधी रम्यक खंडात. हिरणमय नामे खंडात, अर्यमा उपासते कुर्मास. आराधी यज्ञ वराहास, भूमी उत्तर कुरु खंडात. की पुरुष खंडामध्ये हनुमान, श्रीरामांचे करीतसे ध्यान. भरतखंड धन्य धन्य, भुक्ती मुक्ती लाभे येथे. भरतखंडी जे जन्मले, ते सुराधिका वंद्य झाले. जे का हरिभक्तीत रंगले, धन्य झाले नरऐसे. जंबूद्वीप प्लशोद्वीप, शाल्मलीद्वीप कुशद्वीप. क्रौंचद्वीप शाकद्वीप, पुष्करद्वीप सातवे. सप्तद्वीपासी क्रमे वेष्टित, असती समुद्र ही सात. शार ईशुरस सुराघृत, क्षीरदधी शुद्ध असे. आता सांगो सूर्यवर्णन, त्याची गती दक्षिण उत्तरायण. सूर्याचा सारथी अरुण, सप्तरथ वाहती रथासी. सूर्याचेनी भ्रमणाने, होती संवत्सर ऋतू पक्ष आयणे. सूर्याचेनी अधिष्ठाने, स्थिती जाणा जगताची. चंद्र रवी तेजदायक, गुरु पावसाचा कारक. बुध दुष्काळाचा सूचक, शनी मंगळ अमंगल जाणा. ध्रुवस्थानचे वर्णन, ज्योतिषचक्र शिशुमार म्हणून. आधिदैविक रूपात भगवान, ग्रह नक्षत्र तारकामध्ये. सूर्यमंडलाखाली जाण, राहूचे आहे स्थान. विद्याधर सिद्धचारण, मग यक्ष राक्षस पिशाचादी. अतल वितल सुतल, तलातल महातल रसातल. शेवटी असे पाताळ, ही विवरे भूमीखाली. पाताळाचे तळी अनंत, त्यास संकर्षण म्हणतात. रुद्र 11 निर्माण करत, करीती संवार विश्वाचा.
कर्म करोनी जीववरिती, उत्तम अधम गती पावती, घडे कर्मानुसारी गती, कुणी नरकी कुणी स्वर्गी. जेथ नाही पाप पुण्य, जेथ न सरे ज्ञानाज्ञान, जेथे नुरे ध्यानाध्यान, तेथे वसे श्रीहरी. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे पंचमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 6. स्कंद 6. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरीचे नाम धन्य, न जाये इहलोक सांडोन, तारी तसे जीव अन्य, गुणावगुण नच पाहे. कन्याकुब्ज नगरासी, अजामेळ महाभ्रष्ट पापराशी, अंतकाळी पाहता यमदूतासी, पुत्रा नारायणा हाक मारी. अंतकाळी नाम उच्चारित शब्द, अजामेळ झाला शुद्ध, पश्चातापे होऊन दग्ध, विरक्त झाला संसारी. विष्णुदूतांनी अजामेळासी, विमाने बैसविले आदरेसी, नेले वैकुंठ लोकासी, नाम महात्म्य अगाध हे. हरीची भक्ती हरीचे नाम, हाची आहे मुख्य धर्म, नित्य नामी करिता नेम, भवश्रम नेणती हरिदास. नामस्मरणी जया प्रीती, त्यांना न पिडावे कदापि, जे का विमुख मुकुंदासी, त्यांना आणावे यमसदनी. प्राचीन भरीचे पुत्र प्रचेतस, त्यांचा पुत्र दक्ष प्रचेतस, पठिता हंसयुक्त नामक स्तोत्र, प्रगट झाला पुरुषोत्तम. प्रशंसा करुनी दक्षाची, आज्ञा केली सृष्टीवृद्धीची, असिक्री नामक भार्या त्यासी, सांगून या गुप्त झाले. दक्षास असिक्रीपासून हर्यश्व शबलाश्व पुत्र झाले जाण, नारदाने भेटता त्या लागोन, निवृत्ती मार्ग उपदेशिला. हे कळता दक्षासी, क्रोध आला बहुत्यासी, तेणे शापिले नारदासी, करिशी भ्रमण सदा म्हणे. घातल्यावर ब्रह्मदेवाने समजूत, दक्षाने उत्पन्न केल्या कन्या 8, त्यांची वंश परंपरा त्रैलोक्यात आज पसरली असे. त्वष्ट्रापुत्र विश्वरूप जाण, देवगुरु झाला कारण, बृहस्पतीचा केला अवमान, इंद्र असता सिंहासनस्थ. गोविंद गायी अनसज्जन, ज्यावरी अनुग्रह करती जाण, त्यांचेच होई कल्याण, तस्मात गुरु आश्रयावा. विश्वरूप इंद्रासी, नारायण कवच उपदेशी, तेने इंद्रा विजयी होसी, विधिविधान सांगितले. इंद्रे कवच धारण केले, सकळ दैत्यांशी जिंकले, त्रैलोकींचे राज्य मिळविले, श्रेष्ठ पाठ कवचाचा. विश्वरूपाची जननी, मातुळ कुळ दैत्य खाणी, म्हणून देवानी चोरोणी, हवीर्भाग दे दैत्यांना. इंद्रास कळता भेद, तया आला बहुक्रोध, विश्वरूप शिरांचा केला छेद, ब्रह्महत्या घडली तया. त्वष्ट्राने केले दक्षिणाग्नी हवन, रुद्रासूर केला निर्माण, देव भगवंता गेले शरण, गिळता शस्त्रात्रे रुद्राने. प्रगट होऊनी भगवान, उपाय सांगती सुरा लागोन, दधीची ऋषींची जाऊनी शरण, असती त्यांच्या मिळवाव्या. त्याचे करावे वज्र निर्माण, इंद्र घ्यावे शस्त्रे जाण, जेणे रुद्रासूर नाशन, इंद्र हस्ते घडेल हो. धन्य दधीची सत्पुरुष, निजदेहस दिधला सुकार्यार्थ, विश्वकर्म्याने निर्मिता वजास्त्र, इंद्र आव्हानी रुद्रासुरा. योगमार्गी देहत्याग, अथवा रणिमळणे चांग, हे जाणावे परमभाग्य, वदे रुद्र स्वसेनेशी. दधींची ऋषीचे नि तपोबळे, आणि श्रीहरींच्या कृपा मिळे, वज्राचे तेज असे आगळे, इंद्रासी म्हणे रुद्रासुर. जिकडे हरी तिकडे विजय, म्हणून माझा होईल पराजय, माझे मनी वासनालय, हरिभक्तांचा होईन सेवक. स्वकर्माने संसार चक्रात, माझे मन असे भ्रमत, श्रेष्ठ कीर्ती भगवत भक्त, त्यांचे ठाई लागो हे. इंद्र आणि रुद्रासुर, युद्ध करीती घनघोर, नारायण वर्म स्मरे इंद्र, तेणे त्याचे रक्षण झाले. शिर पडता भूमीवर, आत्मज्योत निघाली प्रखर, धन्य धन्य रुद्रासुर, झाला मुक्ती भगवद स्वरूपी. रुद्रासुराचा वध करिता, इंद्रा लागली ब्रह्महत्या, ऋषी इंद्रा पाचारिता, अश्वमेध करविला. यज्ञपुरुष नारायण, त्याच्या ध्याने केला यज्ञ, ज्याचे नाम पतित पावन, ब्रह्महत्या पाप गेले. रुद्रासुर दैत्य तमोगुणी,
काय कारणे हरीचे चरणी, ऐकोनी परीक्षित वाणी, शुक वदती रुद्र पूर्वजन्म. चित्रकेतू राजा भौम, सांगे अंगीकारास दुःखाचे कारण, अंगिराने चरुसिद्ध करोन, दिदला महाराणीस. राणीस यथाकाल पुत्र झाला, सवती विखार देती बालकाला, पुत्र शोक होता रायाला, तेथे पातले दिव्य पुरुष. म्हणे सांडी पुत्र शोक, कवणाचा पुत्र कैचा जनक, सकल संबंध मिथ्या देख, विवेकचित्ती धरीत बापा. चित्त दे भगवद चरणासी, इंद्रिय निग्रह जर करिसी, पावसी संकर्षण देवासी, वदले दुर्वास नारद. नारद झाला उपदेशित, जप केला अंतःकरणात, संकर्षणाचे दर्शन होत, धन्य झाला चित्रकेतू. वदले भगवान संकर्षण, तुझ शुद्ध भक्ती दिली जाण, माझे जयाला विस्मरण, जन्म मरण तो पावे. विमानी बैसोन भ्रमत असता, शिव वामांगी गिरिजेच पाहता, चित्रकेतू उपहास करिता, शाप मिळे असुर योनीचा. हात जोडून चित्रकेतू म्हणत, मी शापाचा स्वीकार करीत, तुझ्या चरणी प्रणिपात, शापानुग्रह मज समान असे. असो मागील अनुसंधान, कश्यप आदिती संतान, कथिले त्वष्ट्रयादित्यान, कथितो वंश दितीचा. कश्यपे दिला नेम पुंसवन, इंद्र करी कपट शुश्रूषण, यास्तव दितीचे पुत्र मरुद्गण, पावले देवेंद्रामुळे. ऐका पुंसवन व्रत विधान, प्रारंभ मार्गशीर्ष प्रतिपदे पासोन, करोनी षोडशोपचार पूजन, व्रतस्थ राहावे विष्णुप्रती. सांगता दिनी कार्तिकी मासात, चरू शिजवावा दुधात, देऊनी 12 आहुती होमात, शेषचरू द्यावा पत्नीशी. इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे षष्ठोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 7. स्कंद 7. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैराने वा भक्तीने, भयाने वा स्नेहाने, कामाने वा उपाय अन्ने, मन लावावे हरिपायी. दितीचे द्वयपुत्र युगल, रावण कुंभकर्ण प्रबल, दंतवक्र आणि शिशुपाल, लीन झाले हरिपायी. नारद सांगती कथानक, विष्णूने वदिला हिरण्याशास, भातृवधाने संतप्त, हिरण्यकश्यपू जाहलासे. हिरण्यकश्यपू करी सांत्वन, शास्त्रसंमत बोले वचन, केले शोकनाशक निवेदन, माता वहिनी पुतण्याते. हिरण्यकश्यपू तप करिता, ब्रह्मा झाला वरदाता, हिरण्यकश्यपू झाला वदता, शस्त्रास्त्राने मज मरण नको. नसो दिवा वा रात्री, आकाश वा भूमीवरी, घरात वा बाहेरी, मृत्यू न यावा सर्वता. ब्रह्मदेवे वर दिदला, दैत्य त्रैलोक्य विजयी झाला, नाना भोग भोगू लागला, परिभोगे तृप्ती नोहे. हिरण्यकश्यपूस 4 सुत, ज्येष्ठ प्रल्हाद भगवद भक्त, तो चराचर पाहे आत्मवत, परिपिता त्याचा द्वेष करी. शिकविण्या प्रल्हादास, गुरु नेमिले षंडामर्क, दैत्य विचारी पुत्रास, काय शिकलास गुरुगृही. नवविधा भक्ती उत्तम, प्रल्हाद बोलिता श्रेष्ठ वचन, नाना प्रकारे छळे पुत्रा. प्रल्हाद सांगे प्रिय मित्रांसी, दुर्लभ शरीर मनुष्यासी, भजता मुकुंद चरणासी, कल्याण आत्यंतिक होतसे. भगवंता स्वात्मनिवेदन, हे निर्मळ दुर्लभ ज्ञान, नरनारायण देती नारदा कारण, तेणे मजला उपदेशिले. परिसोनी प्रल्हादोक्ती, आश्चर्य दैत्य बाळांचे चित्ती, तुझला कळले कोणे रीती, नारोपदेश कै झाला. प्रल्हाद म्हणे बाळकांसी, माझा पिता गेला तपासी, इंद्रे हरिले मन्मातेसी, स्वाश्रमासी नेले नारदे. तिज भागवत धर्म उपदेशिला, म्या गर्भात ऐकला, भक्तीच हवी हरिप्राप्तीला, आत्मभाव पहा सर्वांभूती. ऐकोनी प्रल्हादाचे भाषण, बालक करू लागले हरिभजन, दैत्य बोले प्रल्हाद लागोन, धडा वेगळे करतो शिर तुझे. हातामध्ये खडग घेऊन, म्हणे कुठे तुझा नारायण, स्तंभी प्रहार करिता जाण, नृसिंह रूप पाहता झाला. नृसिंहाने द्वारी मांडीवर, दैत्याचे फाडले नखी उदर, मिळोन येती देववर, करीती स्तवन भगवंताचे. ब्रह्मादिक जरी स्तुती करीती, समीप जाण्या सर्वच भीती. ब्रह्मा म्हणे प्रल्हादाप्रती, भगवंतासी शांत करी.
प्रल्हादे करिता दंडवत, नृसिंह प्रेमे कुरवाळित, म्हणे तारावे जीव संतप्त, वदला प्रल्हाद नरहरिते. नरसिंह वदे प्रल्हादासी, आरूढ होई सिंहासनासी, बंधमुक्त होई कर्मे करोनी मनिष्ठा. त्रिपुरे मयासुराने निर्मिले, दैत्य देवांना त्राही केले, शिवे तया भस्मसात केले, म्हणून झाले त्रिपुरारी. आचरावी धर्माची लक्षणे, आत्मबुद्धी मनुष्यात ठेवणे, अखंड जगदिशास स्मरणे, तेणे प्रसन्न जगदात्मा. पतिशी भजे जी हरिभावे, ती इहलोकी सुख पावे, देहांती उत्तम गती पावे, हे पतिव्रता लक्षण. गुरुगृही निवासकाने, असावे मितभुक्त जितेंद्रियाने, स्वस्त्री खेरीज संगवर्जने, अनासक्त असावे वानप्रस्थी. संन्याशास त्याग विशेष, राहोत सहजावस्थेत, वृत्ती बालोन्मत पिशाचवत, राहावे आत्मा अनुसंधानी. मधुमक्षिका आणि अजगुरु, यांना मानावे आपले गुरु, तळण्यास भवसागरू, निंदास्तुती वर्जावी. गृहस्थाने क्रिया करोन, भगवंतासी कराव्या अर्पण, संत महंताचे मुखातून, हरिकथामृत सेवावे. करावे पंचमहायज्ञ, देवपूजन श्राद्धादी तर्पण, पर्वकाळी दानधर्म, द्वेष कुणाचा न करावा. पूर्ण ब्रह्म आहे अन्न, श्रीहरीशी करावे जी अर्पण, करोनी अतिथीचेही पूजन, मग आपण जेवावे. ज्या ठाई विषयासक्ती, सदा ज्याची लोभी वृत्ती, नष्ट होय पुण्य सत्कीर्ती, दारुण शत्रू लोभहा. कर्माचे 2 प्रकार, प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर. वृत्तकर्मे प्राप्त संसार, भक्तिकर्मे मोक्षप्राप्ती. इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे सप्तमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 8. स्कंद 8. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. जो स्वतः सर्वांसी पाहत, परंतु कोणासही न दिसत, सर्वज्ञ ईश्वर भजानित्य, ऐसे स्वयंभुव बोलला. स्वयंभुव स्वारोचिष उत्तम, कालाक्रमे अवतरले भगवान, गजेंद्रासी तारिले नकरापासोन, श्रीहरीने ते धवा. क्षीर समुद्रात वेष्टित, त्रिकुट नामे होता पर्वत, तेथे वरुणाचे उद्यानात, होते सरोवर ऋतुमत. गजेंद्र जलप्राशाया आला, मगरीने त्याचा पाय धरिला, उपाय न चले सुटण्याला, शरण गेला श्रीहरीसी. गजेंद्राची ऐकोनी स्तुती, श्रीहरी धावला त्वरिती, कमळ उचलोनी सांप्रती, अर्पिले कष्टी गजेंद्राने. हरीने सोडिले निजचक्र, तेणे फाडिले नक्रमुख, भक्त गजेंद्र केला मुक्त, राखिले ब्रीद स्वतःचे. गंधर्व श्रेष्ठ हुहू नामक, देवल शापे झाला नक्र, त्यासी स्पर्शिता हरीचे चक्र, दिव्य देहधारी तो झाला. इंद्रद्युम्न राजा तपोग बसती, अगस्ती शापे झाला हत्ती, परिपावला उत्तम गती, होती म्हणून पूर्वोपासना. 5वा मनुरैवत, 6वा चाक्षुष तो चशुपुत्र, देवासुर युद्धात पराजित, इंद्रादी ब्रह्मास शरण आले. ब्रह्मादी गेले वैकुंठासी, आराधिते श्री विष्णूसी, तुंची हितकारक सर्वांसी, करी संतुष्ट जगसारे. दिव्य स्तुती ऐकोनी, म्हणे दैत्यांशी संधी करोनी, समुद्र मंथन आरंभोनी, कार्य इच्छित साधावे. देव दानव दोघे मिळूनी, मंदार आणला उपटोनी, वासुकीची दोरी करुनी, क्षीरसागरी पातले. देवांनी दैत्यांचा पुरविला हट्ट, धरिले सर्पाचे शेपूट, कूर्मरूपे हरी आधार देत, जव मंदार बुडे सागरी. प्रथम हलाहल उत्पन्न, सुखी व्हावे प्रजाजन, म्हणून प्राशी पंचानन, नीलकंठ नाम शोभले. कामधेनु उच्चश्रवा ऐरावत, कौस्तुभ रत्न अप्सरा पारिजात, लक्ष्मी वारुणी धन्वंतरी हस्त, अमृत निघाले मंथनातून. अमृत कलश पळविला दैत्यांनी, भांडू लागले अति मोहातुनी, भगवंताने रूप धरिले मोहिनी, कामोद्वीप सर्वचित्ती. दैत्यांची मोहिनीवर प्रीती, राहूसह देवास अमृत वाटी, विष्णूचे राहूचे शिर छेदिती, परिमस्तक अमर झाले. देव घेती विष्णू आश्रय, जेथे विष्णू तेथे जय, म्हणून घ्यावा ईश्वराश्रय, करणे यत्न संसारी.
गुप्त झाली श्री मोहिनी, आपण फसलो हे पाहुनी. असुरांनी माया निर्मुनी, देवासुर संग्राम आरंभिला. ब्रह्मा पाठवी नारदासी, नारदे समजाविले देवासी. युद्धी परावृत्त केले देवासी, असुर संहारा कारणे. अवशेष राहिलेले असुर, बलीसह गेले अस्ताचलावर. सर्वांसी उठविती सत्वर, शुक्राचार्य संजीवनीने. ऐकोनी मोहिनी वृत्तांत, विष्णुलोकी आले उमाकांत. तुआ केले दैत्य मोहित, ते रूप दाखवा म्हणत असे. उद्यानी कामिनी सुंदर, पाहता कामातुर शंकर. माया लागवी तो लक्ष्मीवर, प्रगटला तो विष्णुरूपे. सांप्रत सातवे मन्वंतर, यातची अवतार वामन सर्वेश्वर. त्रिपादे व्यापिले जगडंबर, त्रिविक्रम हे नामजया. वैवस्वत दक्ष ब्रह्म सावर्णी, धर्मरुद्र देव सावर्णी. इंद्र सावर्णादी मिळूनी, 14 मनु येणे रीती. मनुजा मन्वंतरे नियुक्त, विश्वधर्माचा प्रसार करीत. सिद्धादी ज्ञान कर्म जागवित, भगवंत नियंता सर्वांचा. शुक्राचार्य करवी विश्वजित, यज्ञे बली युद्धसिद्ध. इंद्रपुरीवर केली मात, देव घाबरले अंतरी. देवगुरु सांगे देवास, सर्वांनी त्यागिला स्वर्गवास. बली बैसता इंद्रपदास, भोगभोगी स्वर्गाचा. इंद्रादी पुत्र स्वर्गभ्रष्ट, तेणे अदिती झाली दुःखित. कश्यप सांगती अदितीस, नामजाचे पयोव्रत. फाल्गुन प्रतिपदा ते शुद्ध द्वादशी, दुग्धाभिषेक पूजन हर्षी. दुग्धाहार विष्णुध्याशी, त्रयोदशी क्षीर भोजन. अदिती आचरी पयोव्रत, व्रतांती भगवंत प्रकट होत. म्हणे तुझ्या इच्छेकृत, जन्म घेईन उदरी तुझ्या. कश्यपाचे ठाई करोनी प्रवेश, विष्णू राहिले अंशरूप. आले अदितीचे गर्भास, स्तुती करीती ब्रह्मादिक. यथाकाल होता गर्भासी, भाद्रपद शुद्ध द्वादशीसी. वामन अवतरले अदितीचे कुशी, धारिले बटुरूप तात्काळ. अश्वमेध मंडपात, यथाविधी बटुसी पूजित. जे इच्छा ते मागावे म्हणत, बलीने सत्कारिले वामना. आणिक मजला न लगे काही, त्रिपाद भूमीच द्यावी पाही. माझे मागणे फार नाही, दान देई बलिराया. विष्णू पातला देव कार्यासी, वामन रूप धरिले वचनासी. शुक्राचार्य वदला बलिसी, दानयासी नच द्यावे. बली म्हणे शुक्राचार्यासी, वचन न मोडावे मानसी. सत्वर स्थान भ्रष्ट होसी, शापिले दैत्य गुरुने. एक पदे भूमी व्यापून, दुजा चरणे स्वर्ग सामावून. न उरे जागा तिसऱ्या चरण, त्रिविक्रमे दान स्वीकारता. विष्णूंचे कपट पाहुनी, असुर गर्जले धावोनी. बलीने असुरास वर्जोनी, रसातळा जाण्या सांगितले. बळीसी म्हणे ते वामन, कोठे ठेवू तिसरा चरण. पूर्ण करी निज वचन, नातरी भोग नरकयातना. बली म्हणे जी वामना, मम मस्तकी ठेवूनी चरणा. तू दान घेई पूर्णा, असुरांच्या हितकर्त्या. तव पातला प्रल्हाद, तुआ केला ऐश्वर्यनाश. अनुग्रहे तव बली विवश, भगवंताशी बोलिला. त्यासी वदले श्रीहरी, मी जयावर अनुग्रह करी. त्याची संपत्ती सर्व हरी, पूर्ण खूण हे जाणावी. सुतलात मी बलीचे द्वारी, द्वारपाल होऊनी रक्षण करी. पुढे सावर्णी मन्वंतरी, बली होईल इंद्रबापा. मग नमस्कारोनी विष्णूसी, सवे घेऊनी असुरांशी. बली गेला सुतलासी, प्रल्हादासवे ते धवा. इंद्रास झाली स्वर्गप्राप्ती, तेणे आनंदली अदिती. बलीच्या यज्ञाची पूर्णाहुती, केली शुक्राचार्यांनी. वेद निघाले ब्रह्ममुखातून, हे हयग्रीव दैत्य केले हरण. प्रभूने मत्स्यावतार घेऊन, केले निवारण संकटाचे. सत्यव्रत करीत असता अर्घ्यदान, ओंजळीता आला मत्स्यसान. हयग्रीवास मारोन, वेद परत आणिले. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे अष्टमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 9. स्कंद 9. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैवस्वत वंशीय श्राद्ध देवाने, इष्टी केला संतती उद्देशाने. परिकन्या झाली इला नामने, तोची पुढे सुदुम्न झाला. सुदुम्न जाता शापित वनात,
स्त्रीत्व पावता त्वरित, पुरुरवा नामे ख्यात, झाला पुत्र बुधापासून. एक मास पुरुष एक मास स्त्री, उशापे भोगता आला वार्धक्यासी. राज्य सोपवून पुरुरव्यासी, सुधुम्न तपास निघाला. पुन्हा तपाने मनुवैवस्वतास, इक्ष्वाकुनृग शर्यातिदिष्ट. पुषद्र नरिष्यंत करुण दृष्ट, नभग कविदश पुत्र झाले. शर्यातीच्या सुकन्येने, भेदिला वारुळ ज्योतिकंटकाने. तव पाटवाहे रुधिराने, फुटला नयन चवणाचा. स्तुती करोनी भार्गवाची, शर्याती सुकन्या अर्पित्यासी. अश्विनी कुमार तारुण्य देई चवणासी, चवने दिला सोमपानाधिकार. शर्यत्री प्रपौत्र कुकुद्मी, त्याची कन्या रेवती. त्याने अर्पुनी बलरामासी, बद्रिकाश्रमी तो गेला. नभगाच्या पुत्र नाभगास, वाटणीत मिळाला वृद्ध बाप. पितृ आज्ञे नाभाग केला यज्ञास, तेथे धन दिदले रुद्राने. नाभाग पुत्र अंबरीश, आचरी साधन द्वादशी व्रतास. विलंब होता दुर्वासास, पारणे केले तीर्थाने. दुर्वासे कृत्या लाविली अंबरीशा पाठी, तव सुदर्शन लागले दुर्वासा पाठी. धरावे अंबरीशाचे पायासी, भगवंत वदले दुर्वासा. निजभक्ताचे धरिता पाय, चक्र सुदर्शन शांत होय. दुर्वास भोजने तृप्त होय, अंती अंबरीश ब्रह्मत्व पावला. वैवस्वत मनुचे शिंकेतून, इक्ष्वाकूचा झाला जन्म. त्याचे वंशी मांधातास, कन्या 50 झाल्या. सर्व कन्यांनी वरिले सौरभीस, वृद्धपणी त्यास विषय हव्यास. अगत्य सांगणे सेवे करास, सावध असावे निरंतर. मांधाताच्या वंशात सत्यव्रत, त्रिशंकू नामे विख्यात. स्वसामर्थ्ये स्वदेह स्वर्गात, त्यास विश्वामित्रा धाडिती. हरिश्चंद्रास रोहित, वरुण कृपेने झाला पुत्र. यज्ञ पशु शुनशेपास, विश्वामित्रे सोडविले. राजा बाहुकाचे पत्नीस, सौतींनी दिले विष. म्हणून सगर नाम बालकास, तो करिता झाला अश्वमेध. इंद्राने यज्ञ अश्व पळविला, सगर पुत्रांस कपिलाश्रमी दिसला. तिरस्कारिता मुनीला, भस्म झाले क्षणार्धात. अंशुमाने मुनिस्तविला, पितरोद्धाराचा उपाय मिळाला. सगरे यज्ञ पूर्ण केला, अंती पावला ब्रह्मस्वरूप. भगीरथाने करता तप, शिवगंगा प्रेमे पावत. भस्मास स्पर्शिता गंगा आप, पितरमुक्त झाले. सगरवंशीय सौदास, त्याने वनी मारिले राक्षसास. त्याचे भावाने सूड घेण्यास, वसिष्ठा नरमांस वाढिले. वसिष्ठ शापे झाला राक्षस, भक्षी श्रीसंगी सज्जनास. तिचे शापे त्रिपुत्रिक सौदास, त्याचे वंशी खडवांग. खडवांगाचे वंशात, श्रीहरिचार रूपे अवतरत. पितृवचनार्थ राज्य त्यजत, सत्यवचनी श्रीराम. राक्षस मारिले बहुख्यात, धनुर्भंग केला जनक सभेत. शूर्पनखेस विद्रूप करीत, एकपत्नी श्रीराम. रावणांत करोनी, बिभीषणास राज्यदानी. राम बैसले राज्यासनी, एक बाणी श्रीराम. करोनी अश्व महायज्ञ, सर्वस्वाचे केले दान. रघुकुल तिलकास शरण, भक्ताभिमानी श्रीराम. कलापग्रामी योगसिद्ध मरु, कलियंती वंशाचा तरु. सुमित्र राजा निर्धारू, रघुकुलाचा शेवट. इक्ष्वाकू पुत्र निमी, वसिष्ठास पाचारी यज्ञी. शापिता एकमेका लागोनी, वसिष्ठ झाला उर्वशी पुत्र. जीवनेत्री निमिषाचे स्थान, त्याचे देहाचे मंथनातून. जनक उत्पन्न झाला जाण, त्याची कन्या जानकी. सोमवंश आता ऐकावा, बुध इलेचा पुत्र पुरुरवा. उर्वशी लुब्धली तयाला, अग्निस्थाली देती गंधर्व. वेदस्वरू लागले चित्तात, मंथनातून अग्नी प्रकट होत. त्याला पुत्ररूपे स्वीकारित, पुरुरवा गेला गंधर्वलोकी. सत्यवती रुचिकाचा जमदग्नी, त्यास रेणुकेपासूनी भार्गव मुनी. सहस्रार्जुना ते वधोनी, पितृ आज्ञे गेला तीर्थयात्रे. पितृ आज्ञा पालन तत्परी, मातेचा शिरच्छेद करी. माता बंधुसे जिवंत करी, पितयासी प्रार्थी भार्गव. सहस्रार्जुनाचे पुत्र 10,000, त्यांनी कापिले जमदग्नी शिर. धडास पाहुनी पितृशिर, पितृऋण फेडिले भार्गवाने. पुरुरव्याचा आयुपुत्र, त्याचा वंश धर्मभ्रष्ट. क्षयवृद्ध वंशीय अलर्क, अनेक वर्षे राज्यभोगी. पुरुरव्याचा पौत्र नहुष,
इंद्राणीची इच्छा धरित, तेणे झाला पदच्युत, ययाती बैसला सिंहासनी. ययातीस भार्या दोन, कुरुपुत्र स्वीकारी म्हातारपण, इंद्रिय तृप्ती नव्हे जाण, ययाती निर्लज्ज कामहत. पश्चातापे होऊनी अनुतप्त, तारुण्य राज्य देऊनी पुरुष, वासुदेव चरणी लावोनी मनास, ययाती पावला उत्तम गती. शकुंतलावरी दुष्यंतासी, पुत्र भरत नामे भारत देशी, मरुत तो करीस तोमासी, भरद्वाज दत्तक पुत्र झाला. रंती देव प्रार्थी ईशचरणी, दुःखरहित व्हावे प्राणी, तो मायातीत सर्वस्व दानी, कीर्ती त्याची भूस्वर्गी. वर्णिले सोमवंशासी, अस्ता उत्तरेच्या गर्भासी, ब्रह्मास्त्राच्या आगतासी, श्रीकृष्णे रक्षिले तुजराया. यदुपासोनी सिंह 40, वसुदेव कृष्ण पिता जाणावा, स्वतः परमात्मा अवतरला, मनुष्यरूपे भूमिसी. दृष्टांचे निर्दालन करण्या, संत सज्जनाचे पालन करण्या, धर्म संस्थापना करण्या, अवतरे श्रीहरी युगायुगी. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे नवमोध्याय. श्रीकृष्णार्पण. अध्याय 10, स्कंद 10, पूर्वार्ध. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. दैते भाराक्रांत झाली भूमी, तेणे ब्रह्मास्तवे विष्णू लागोणी, मी अवतरेन शिती लागोनी, मायाशेषासह विष्णू म्हणे. वसुदेव देवकी विवाहात, बैसले दिव्य रथात, आकाशवाणी कंस ऐकत, भगिनीसी वधाया सिद्ध झाला. वसुदेव विनवी कंसासी, तिचे संतान अर्पिन तुझसी, धन्यता धृतात्म्यासी, साही पुत्र मारिले कंसे. दैत्यांना हाताशी घेऊन, झाला नाशास कारण, कंसाप्रती भियोन, यादव गेले देशोदेशी. देवकीचा 7वा गर्भ नेमस्त, योगमाया स्थापी रोहिणीच्या उदरात, संकर्षण नामे विख्यात, यादव कुळी जन्मला. अवतार घ्यावया भगवंत, प्रगटले वसुदेव हृदयात, तदनंतर देवकी गर्भात, सर्वात्मा प्रवेशला. कृष्ण जन्माचा काळ प्राप्त, श्रावण मासी वद्यपक्ष, तिथी अष्टमी मध्यरात्र, सर्वांतरवासी प्रगटला. वसुदेव निघाले बाळ घेऊन, यमुना मार्ग देई दुभुंगून, यशोदेपाशी बाळ ठेवून, उचलोनी घेतली महामाया. कन्या घेऊन आला परत, देवकीचे वोसंगी तिला ठेवत, आपोआप झाले पुन्हा बंदिस्त, द्वारे अरगळा कड्या कुलुपे. महामाया रुदन करी, कंस झाला झडकरी, कन्येच फिरवी गरगर करी, तव ती आकाशी झेपावली. म्हणे तुझा वध करणार, वैरी उपजला पृथ्वीवर, तेणे कंस पश्चाताप जर्जर, मुक्त केले वसुदेव देवकी. ऐकोन मंत्र्यांचे कथन, कंसे धर्मोच्छाद मांडोन, ऋषी संतास पिडोन, स्वनाशास सिद्ध झाला. यशोदेसी झाला पुत्र, घरोघरी प्रगटली मात, जन्मोत्सव केला थाटात, नंदे गौरविले सकळ जन. वार्षिक कर भरावयासी, नंद आला मथुरेसी, वसुदेवे भेटे घेतली तळासी, म्हणे कैसे नूतन बाळ. आता परतावे गोकुळासी, सावध चित्ते पुत्रारक्षी, वसुदेव सांगे नंदासी, निरोप घेती परस्परांचा. सुस्वरूप धरुनी पुतना, कंसाने आली नंदसदना, नंदलालास करविता स्तनपाना, तात्काळ झाली गतप्राण. कृष्णाचे घडले अंगस्पर्शण, व्रजवासियांनी केले दहन, पुतना झाली पावन, सुगंध सुटला देहाचा. शकटातळी निजविले कान्हासी, वातरूप असुर त्यात प्रवेशी, तान्हा पदाघात करता गाड्यासी, शकट मोडला क्षणमात्रे. कंसे पाठवी तृणावर्तास, आकाशी येई कान्हास, कृष्णे आवळीत्या कंठास, आपटीला भव्य शिळेचरी. न्याहाळिता मुख सुंदर, नंदकुमार जांभई देई सत्वर, मुखात दिसता विश्वचराचर, नेत्र मिटले जननीने. गर्गाचार्य येता व्रजात, गोठ्या माझी एकांतात, करविले नामकरण संस्कारास, उभय पुत्रांचे नंदांनी. कृष्ण ध्यानी अखंड वृत्ती, गाराण्याचे मिश करोनी येती, कृष्ण दर्शन लालसा चित्ती, प्रत्यक्ष भक्ती गोपित्या. अविचल भक्ती नंद यशोदेच्या चित्ती, म्हणून श्री लक्ष्मीपती, तया संतोषवी नानापरी. करवी यशोदा स्तनपान, मध्येच कान्हास सोडून, पाहो गेली दुधवून,
कृष्णे माठ फोडिला. उखळी बांधोनी कृष्णासी, कार्यार्थ गेली गृहासी. कृष्ण आला परसदारी, यमला अर्जुन वृक्ष देथे. तैसे हे अर्जुन वृक्ष, पूर्वजन्मीचे होते यक्ष. कुबेराचे असती पुत्राक्ष, नळ कुबेर मणिग्रीव. यौवन प्रमप्त झाले फार, जलक्रीडा स्त्रियांसह सुंदर. वस्त्रांचेही नुरले भान, नारद शापे बालवृक्ष. वृक्षासी कृष्णाचे पदस्पर्शन, होता वृक्ष उन्मळोन. सिद्ध दोन प्रगटोन, झाले नतमस्तक मुकुंदापुढे. समस्त गोप जमले, उत्पात विचार करू लागले. सर्व सपरिवार निघाले, मग पातले वृंदावना. वत्सरूप धरुनी दैत्य, येऊनी मिसळला कळपात. पाय धरोनी फिरविले मस्त, कृष्ण आदळी भूमीवरी. बकासुरे गिळीला श्रीमुरारी, दाह होता टाकीला बाहेरी. कृष्णाने चंचू धरोनी करी, उभे फाडिले बकासुराते. वनगमनार्थ केली आयती, पुढे गोमटी वासरे चालती. हास्य विनोदे गोपाळ चालती, देखिले अजगर रूप गुहा. वत्सासह रिगाले मुखाभितरी, कृष्ण वाडे कंठी अजगरी. प्राण निघता अतिदुस्तरी, अगासुर सद्गती पावला. गोगोप आले यमुनातिरी, सर्वांनी उघडली शिदोरी. गोवत्स शोधाया गेला हरी, परिब्रह्मानेई सर्वा निजलोकी. सर्व रूपे धरी हरी, पाहे विश्व निर्माणकारी. म्हणे लीला अतर्क्य खरी, ठेवी माथा चरणितया. ब्रह्म करोनी स्तवन, तुझ्या सगुण रूपाचे गुण. म्हणे जाणण्या समर्थ, कृष्णाने गेला स्वस्थानी. कृष्ण सकळा करी पूर्ववत, भोजन केले गोपा समवेत. सायंकाळी घराघरात, अघासुर वृत्त गाजे. श्री बलरामाचे इच्छेपूर्ती, गोपाल गेले ताडवनाप्रती. रासभास वृक्षावरी आपटी, धेनुक उद्धरिले हलधराने. प्याले डोहातील विषजल, पितामृतपाय झाले सकल. अमृतदृष्टीने पाहता नंदबाळ, जीवित होय गोपगाई. सर्पापासून विषमुक्त, करावया डोहातील उदक. कृष्ण उडी घाली जलात, त्यास नाग विळखा घाली. कृष्ण फुगवी आपुला देह, फणीवर नाचे वासुदेव. आज्ञा घेऊन स्त्रीपुत्रांसह, कालिया गेला रमणकद्वीपी. तव तो पातली संध्याकाळ, म्हणून तेथेची राहिले सकळ. रात्री पेटला वडवानळ, कृष्णे गिळला दावाग्नी. सौभरींच्या अनिच्छेने, मासे खाल्ले गरुडाने. मत्स्यभक्ष प्रमादाने, मृत्यूशाप दिधलासे. प्रलंब कपटे मिसळी गोपात, कुरघोडीचे खेळात. त्याने पळविला बलरामास, पावला मृत्यू मुष्टी प्रहारे. गायी गेल्या गुंजवनी, त्यांना शोधी निलमणी. हाका मारी हरीची वाणी, हंबरत आल्या धावोनी. तेवढ्यात वणवा पेटला, श्रीहरी म्हणे नेत्र झाका. अग्निसारा त्याने गिळला, ईश्वर कळला गोपाळांसी. भावेकरिता भगवत भक्ती, भक्तावरी नाना संकटे येती. तीही धरावे धैर्य चित्ती, रक्षक समर्थ जाणोनी. वर्षा ऋतूच्या समृद्ध काळी, वनात क्रीडतसे वनमाळी. सवे राम आणि सवंगडी, थाट चरती गायीचे. सुखद ऐशा शरद ऋतुत, नवान्न प्राशनादी महोत्सव होत. नगरग्रामे समृद्ध होत, नित्य समृद्धी गोकुळा. श्रीकृष्ण करिता वेणुवादन, मोहित होती अंतःकरण. म्हणे धन्य वेणू आम्हाहून, गोपी सांगती परस्पर. कृष्ण व्हावा आपुलापती, गोपी कात्यायनी व्रत करीती. विवस्त्र उतरल्या जलांतरी, तेणे वस्त्रे हरी श्रीहरी. घडिले देव हेलन, म्हणून नमिला नंदनंदन. म्हणे मनोरथ करीत पूर्ण, जावे आपल्या घरोघरी. रामकृष्ण आणि गोपाळ, गायी चारता गेले दूर. माध्यांनी म्हणती गोपाळ, श्रुधा शांतीचा उपाय करा. अनुण्णे मागी यज्ञपत्यांसी, आणले चतुर्विध अन्नासी. हरी आशिष देई साध्वींसी, श्रुधा शमविली गोपांची. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे दशमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 11, स्कंद 10, उर्वरित पूर्वार्थ. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नंद महानंदादी गोप, इंद्रयज्ञ करीती वार्षिक. गोवर्धन प्रीत्यर्थ. यज्ञ करावा म्हणे कृष्ण, सकळही धेनू पूजिती. तृणधान्यादी अर्पण करीती.
गोवर्धनास प्रदक्षिणा करीती. मग परतोनी येती गृही, इंद्रा कळले वर्तमान. आपणा प्रित्यर्थ न केला यज्ञ, त्याने मेघासी आज्ञा करोन. आरंभिला महापर्जन्य, करंगळीवर धरी गोवर्धन. गोगोपांचे करुणी रक्षण, इंद्राचा गर्व हरोन. पर्वत ठेविला श्रीकृष्णे, नंदाकडे आले गोप सकळ. म्हणती पुत्र नोहे हा परमेश्वर, व्रजवासियांचा आनंद पर. तै पूजिती कृष्णाला, इंद्राने कर्म पाहुनी अद्भुत. सिंचिले आकाश गंगेचे उदक, सुरभीने केला दुग्धाभिषेक श्रीगोविंदाचे मस्तकी. एकादशी पारणे रात्रीसी, स्नानार्थ उतरे यमुनेसी. नंदास नेला वरुणलोकासी, तेथून आणिला श्रीकृष्णे. भाव जाणोनी गोपांचा, दयावंताने दाविले निजरूपा. जो प्रत्यक्ष विश्वस्वरूपा, नित्यसिद्ध शाश्वत जो. शरद पौर्णिमेच्या रात्री, सखा वाजवी बासरी. आल्या सकल गोपनारी, घरी परता सांगे कृष्ण. त्यांना न साहे वियोग कल्पना, म्हणे तव पदी आलो शरणा. ऐकोनी करुणा वचना, झाला रममाण गोपींसवे. तेणे गोपींना झाला अभिमान, म्हणोनी झाला अंतर्धान. विरह दुःख द्यावे व दारुण, निश्चयले पुरुषोत्तमे. तेणे तन्मय गोपीजन, करीती हरिलीलांचे स्मरण. भ्रमिष्ट ऐसे करीती भाषण, काननातील वृक्षांसवे. सकळही मिळून गोपी, कृष्णा शोधती वनप्रांती. चंद्र लोपता वाळवंटी, मग येऊनी बैसल्या. कृष्णा धुंडोनी थकल्या नारी, विरहानल झाली हृदयांतरी. सहज गाती ते सुंदरी, विरह गीता कृष्णार्थ. गोपींचा ऐकता विलाप, प्रकट झाला मदनाचा बाप. पितांबरधारी वैजयंती द्रुत, प्रभा फाकली दशदिशी. भक्त करीती निरपेक्ष प्रेम, मजला न फेडवे त्यांचे ऋण. भक्तांचे ऋण मजला भूषण, म्हणून करा प्रेम मजवरी. ऐसा करोनी गोपींचा गौरव, महारास करी कैशव. दोन दोन गोपित केशव, विद्युलते सम तळपत असे. केले परस्त्री सेवन, हे तो धर्माविरुद्ध वर्तन. परी जेथे ईश्वर करुणाघन, तेथे न प्रवेशे धर्माधर्म. गोपींच्या भ्रतारांना घरोघरी, सन्निध भासल्या आपुल्या नारी. पहाटे आप आपल्या घरी, गोपी परतल्या कृष्णाने. गोप गेले अंबिकावनात, त्यास गिळू लागला अजगर तेथ. तो अंगिरा शापे त्रस्त, श्रीहरिस्पर्शे झाला मुक्त. शंखचूड कुबेराचा सेवक, गोपीस घेऊनी चालता पळत. कृष्णे ठार मारुनी त्यास, दिव्यमणी दिधला दादासी. गोधन घेऊनी चक्रपाणी, चारावया जाई दिवसावनी. वियोग विसराया विरहणी, मिळो न गाती युगुलगीता. श्यामल कांतीचा तो वनमाळी, गजराजा सम क्रीडा करी. सायंकाळी येत गोकुळी, देत आनंद चंद्रासम. महादैत्य ऋषाभुसुर, येता कृष्णाचे अंगावर. प्राण घेई आपटोनी भूमीवर, अरिष्ट अवघे निरसिले. कंसे पाचारिले अक्रूरास, म्हणे आणावे रामकृष्णास. आमंत्रावे धनुर्यागास, बेत सांगितला व्यूहाचा. अश्वरूपी केशी येत, किंकाळण्याने गोकुळ भयभीत. श्रीहरी हात घाली त्या मुखात, श्वास कोंडून मेला तो. योमासुर मिसळी लपंडावास, चोरून लपवी बालकास. कृष्णे बळेची धरुणी त्यास, गळा दाबुनी मारले. अक्रूर येता गोकुळात, रामकृष्णास घाली दंडवत. भाव ओळखुनी हृदयात, तवा आलिंगी श्रीयच्युत. ऐकोनी कंसाचा विचार, रथी बैसले मुरलीधर. गोपी होती व्याकुळ फार, यमुनातीरी रामकृष्ण. जळा माझी दिव्य दर्शन, होता नुरले देहभान. अक्रूर हात जोडून, स्तुती करी भगवंताची. अनंत रूपे अनंत नामे, तुझ कल्पिती ज्ञानी महात्मे. परी तुझेपणे मनोधर्मे, त्यांना काही भासेना. तुझ शरण मी सर्व भावे, कल्याण आता जी करावे. कृपा करुनी मज रक्षावे, शरण शरण भगवंता. रथ उपवनाशी थांबला, अक्रूरे कंसास निरोप दिदला. मग नगरी प्रवेश केला, श्रीलीलावताराने. रजकाचे मस्तक उडविले, कोष्टियास सायुज्य दिदले. माळियाचे मनोरथ पुरविले, श्री जगदीश्वराने. वाटी चालता भेटली त्रिवक्रा, तिने उट्या लाविता रामकृष्णा. कुब्जेचे शरीर झाले समा, कृपा करिता गोपाळे. धनुष्य घेऊनी हातात,
भगवंते मोडिले क्षणात, कंसाने होऊनी भयभीत, मल्लोत्सव प्रारंभला. कुवलया पीड हत्तीला, माहुताने कृष्णावरी घातला. माहुत व हत्ती निर्दाळीला, गजदंते श्रीहरीने. चाणूर म्हणे रामकृष्णासी, कृष्ण खेळावे मजसी. बलदेवे मुष्टिकासी, मलयुद्ध खेळावे. मुष्टिक कुटास बलरामाने, प्राण घेतले पद्मनाभाने. चाणूरशल तोषलाचे, श्रीहरीने कंसास वधोनी. स्वस्वारूप्य देवोनी, माता पिता मुक्त करोनी. चरण वंदिले रामकृष्णे. हे माते हे पिताश्री असे म्हणता, परमानंद वसुदेव देवकीचे चित्ता. नंद गोपास निरोप देता, जड अंतःकरणे तै गहिवरले. पाचारोणी गर्गाचार्या, पुत्रांचे द्विजोचित संस्कार कार्या. वेदकला आणिक आर्या, शिकवी सांदीपणी दोघांसी. गुरुपुत्र आणोनी यमपुरातून, गुरुसिद्ध झाला गुरुदक्षिणा म्हणून. श्री गुरूंचे अनुमतीने जाण, मथुरेशी आले उत्तम श्लोक. उद्धवात्वा गोकुळी जावे, नंद यशोदेचे सांत्वन करावे. कृष्ण आठवण करीतसे सांगावे, मनमनस्का गोपींना. उद्धव येता नंदा घरी, मथुरेचे कुशल विचारी. गोकुळी येईल का श्रीहरी, नंद पुसे उद्धवाते. उद्धव बोले मधुर वचन, कृष्ण तुमचे करीतो स्मरण. अभिष्ट पुरविल येथे येऊन, परिहृदयी नित्य जाणावा. गोपी पुसती उद्धवासी, आम्ही आठवतो का कृष्णासी. तव भ्रमर आला तयांपाशी, गोपी गाती भ्रमरगीत. मी सर्वात्मक सर्वाठाई, माझी आठवण अंतरी पाही. माझा वियोग तुम्हासी नाही, निरोप सांगे कृष्णाचा. संतोष होऊनी गोपींची मने, उद्धव आला मथुरा भुवने. देऊनी नंद यशोदा उपासने, वळणे गोपी भक्ती श्रीकृष्णासी. कुब्जेच्या घरी जाऊन, तिची मनोकामना पुरवून. इच्छित वर देऊन, उद्धवासव घरी आले. हित करण्या पांडवे, आपण हस्तिनापुरी जावे. खुशाली जाणून यावे, अक्रूरा सांगे श्रीकृष्ण. पांडवांचा पाहुनी प्रभाव, धृतराष्ट्रादी राखिती वैरभाव. कुंती विदुर निवेदी मनोभाव, अक्रूरास हस्तिनापुरी. अक्रूर सांगे श्रीकृष्णासी, पुत्रांप्रती अतिममत्व धृतराष्ट्रासी. तेणे हितोपदेश न रुचे त्यासी, दुस्वास करीती पांडवांचा. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे एकादशोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 12. स्कंद 10. उत्तरार्ध. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. कंसाचा जरासंध श्वशुर 17 वेळा चाले मथुरेवर. रामकृष्णे सैन्य वधी सत्वर, त्यास प्राणदान देती. कालयवन करणार स्वारी, कृष्णे निर्मिली द्वारकापुरी. प्रजाजन नेऊनी नगरांतरी, निशस्त्र एकटा निघाला. कालयवन पाठलाग करी, तै कृष्ण शिरे गुहे माझारी. तेथे निद्रिस्तास यवन लाथ मारी, तेथे भस्म झाला शणी. निद्रिस्त पुरुष मुचुकुंद, त्यासी होता चिरनिद्रावर. त्याचे पुढे प्रगटला श्रीधर, अविनाशी भक्ती दिधलितया. मुचुकुंद गेला बदरिकाद्वारी, रामकृष्ण लपले प्रवर्षणगिरी. जरासंधे वणवा लाविता गिरी, दोघे आले द्वारकेत. रेवतीने वरिले बलरामासी, कृष्ण वरावा वाटे रुक्मिणीसी. वरावे हरोनी मजसी, श्रीहरीच संदेश दूता करवी. दूतास बैसओन रथात, विदर्भपुरी पातले अच्युत. वैदर्भीस समाचार देता दूत, पूजिले रामकृष्णा भीष्मकाने. रुक्मिणी येता देवी मंदिरात, तिला बैसओनी रथात. राजांचा करोनी निपात, रामकृष्ण निघाले तेथोनी. शिशुपालादी राजे करता चढाई, पळता तया भुई थोडी होई. पळोन गेले सकळ लवलाही, रुक्मी विद्रूप केला कृष्ण. रुक्मी पुनन गेला कुंडनपुरा, वसविले त्याने भजकटपुरा. भीमकी कृष्ण विवाह खरा, झाला द्वारका नगरीत. रुक्मिणी कृष्णाचे ते धन, नाम त्याचे प्रद्युम्न. पूर्वीचा तो काम जाण, रतिपत्नी असे त्याची. 100 सुरास वधिले, दोघे द्वारकापुरी आले. सर्व आश्चर्यचकित झाले, सांगता वृत्तांत नारद. सूर्य स्यमंतक अर्पी 17 जितास, सिंहाने मारिलेस प्रसेनास. जांबवती मण्यास, अर्पी कृष्णास, जांबवान ते धवा.
कृष्णे सत्राजिता मणी देऊन, मिथ्या आळ घालवून, सत्यभामा अर्पी देवा लागोन, होण्याशालन अपराधाचे. लाक्षागृही मारिले धर्मादिक, द्वारा गेले कृष्णादिक, द्वारकेत चोरीला स्यमंतक, शतधन्व्याने ते धवा. श्री यदुराज येता द्वारकेसी, शतधन्वा मणी देई अक्रूरासी, चक्रपाणी वधी शतधन्व्यासी, मणी दाखवी अक्रूर. पांडव भेटी इंद्रप्रस्था, यादवराज आला सात्यकी समेता, कलिंदीच दाऊनी निजरूपा, वरिले तियेसी कृष्णाने. मित्रविंदेचे केले हरण, सत्यासपणात जिंकोन, लक्ष्मणा भद्रा स्वयंवरी जाण, पाणी ग्रहण करी हरिराणा. भूमिपुत्र नरकासुर, त्यासी दाओनी यमपूर, 16 सहस्त्र नारी स्वीकार, केला श्रीकृष्णाने. अमरावतीत जाऊन, अदितीस कुंडले देऊन, पारिजात उपवनी लावून, सोहळा केला कृष्णाने. बैसला रुक्मिणी मंदिरी, कामजवरिले म्हणे श्रीहरी, श्रेष्ठ क्षत्रिय अस्ताधरी, रुक्मिणी पडे धरणीवरी. तू सर्वांचा अंतर्यामी, तुम्हासी म्या वरिले म्हणूनी, सावध होता भीष्मक नंदिनी, बोलली मुकुंदाते. बहिणीचे प्रिय करण्यास, रुक्मी अर्पी कन्या प्रद्युम्नास, नात रोचना दिली अनिरुद्धास, जो पौत्र रुक्मिणीचा. रोचनाचे मंगल सोहळ्यात, रुक्मी राम खेळे द्यूत, न जिंकताही जिंकलो म्हणत, यास्तव बलरामवधी त्यासी. बळीचा पुत्र बाणासूर, कन्या उषा त्याची सुंदर, सखी चित्रलेखा काढी चित्र, उषेच्या स्वप्न वल्लभाचे. गगनपंथे आणून अनिरुद्धास, उषेस भेटवी अंतपुरात, नागपाशे बांधिले अनिरुद्धास, बाणासुराने ते धवा. नारदा करवी कळता वर्तमान, बाणासुरा आव्हानी रामकृष्ण, बाणे घालुनी लोटांगण, कन्येसह बोळविले. यादव कुमारांसी दिसे कृकालस, कोण तू विचारी कृष्ण त्यास, भोगत असे पापफलास, स्वदानग्राही मिनरूप असे. सप्तपुरुषांचे थोडेही धन, आपण करिता हरण, 10 पिढ्यांचे अधपतन, उपदेशी कृष्ण पुत्रांसी. बालमित्रांना भेटाया कारण, बलरामे केले गोकुळ गमन, सर्वा आठवी प्रेमळ कृष्ण, एकमेका पुसती शेम. पौंड्रक संदेशी कृष्णाला, मीची वासुदेव जगी एकला, शीघ्र शरण यावे मजला, अथवा सिद्ध हो युद्धासी. श्रीकृष्ण गेला चालून, पौंड्रक मस्तक केले छेदन, काशीराजे शिर उडवून, त्याचा पुत्रही जाळीला. द्विविध मित्र नरकासुराचा, पेटला सूड घेण्या मित्रवधाचा, रामेकरिता प्रहार मुष्टीचा, मरुनी पडला भूमीवर. सांबाने लक्ष्मणाकरिता हरण, कौरवांनी केले त्याचे बंधन, शिष्टाईचा उपहास करोन, अंती शरण येती कृष्णाग्रजा. लक्ष्मणा अर्पिली सांबाला, वरदक्षिणा आहेर अर्पिला, आंदण घेऊनी सवे कोमला, बलराम आला द्वारकापुरी. गृहस्थ धर्माचे आचरण, कैसे करीत असेल कृष्ण, पहावया कृष्णाचे विंदान, नारद आले द्वारकाभूनी. नारद हिंडे घरोघरी, श्रीकृष्ण त्यांची पूजा करी, प्रत्येक ठाई दिसे श्रीहरी, कार्ये चालली भिन्न भिन्न. कृष्णलीला पाहून, नारदाने केले गमन, चित्त भगवंत चरणी ठेवून, करी विचरण त्रैलोकी. श्रीकृष्णाची दिनचर्या, मंगलमय असे श्रोतया, दूत निरोप सांगे यदुराया, जरासंध पिढी राजांसी. धर्म करीतो राजसूय, निमंत्रणा आले नारदराय, कोण कार्य करावे अगोदर, उद्धवासी पुसे श्रीकृष्ण. उद्धव सांगिता ऋषिकेशी, प्रथम आले इंद्रप्रस्थी, राजसूय यज्ञ आणि राजमुक्ती, कार्ये दोन्ही साधण्या. कृष्णाशी म्हणे धर्मराज, करणे आहे क्रतुराज, जिंकोनी पृथ्वीचे राज्य, द्रव्य मिळवा म्हणे सखा. 4 बंधू राजांसी जिंकिती, अपार द्रव्य मिळविती, कृष्ण द्वंद्वयुद्ध खेळविती, जरासंध भीमसेनाचे. भीमाने फाडला मगधाधिपती, सहोदरा बैसविले राज्यावरती, बंदिखानी होते नृपती, मुक्त केले श्रीकृष्णे. त्यांना भगवंत दर्शन, घडता नयन मनोरम, घालिता लोटांगण, अद्भुत समाधान पावले. बंदमुक्त होताची राजे, विनविती भगवंता ते, थारा आपुल्या चरणाते, ऐसे देई कृपादान. सहदेवा करवी करोनी गौरव, उपदेशोनी बोळविले सकळ, भीमार्जुनासह केशव, आले इंद्र प्रस्थासी.
कृष्ण आज्ञे धर्मराज, प्रारंभ करी यज्ञराज, अग्रिपूजी यदुराज, तेणे निंदी शिशुपाल. कृष्ण सोडी सुदर्शन, केले शिशुपालाचे शिरछेदन. तेज निघता देहातून, कृष्ण स्वरूपी मिळाले. यज्ञ होता सुसंपन्न, मयसभेत आला दुर्योधन. भूमिवा जळ संभ्रमा लागोन, लज्जित झाला कौरवपती. निर्यादवी पृथ्वी करण्यास, आराधोनी पशुपतीस. द्वारकापुरीस गेले त्रस्त, शिशुपाळ मित्र शाल्वाने. युद्धार्थ येता प्रद्युम्न, गदाप्रहार करी धुमान. माघारी रथ वळवोन, रक्षिले दारुक पुत्राने. परतोनी आला रणांगणी, यादव सेना विद्धबाणी. प्रद्युम्ने शरसंधान करोनी, शिर उडविले धुमानाचे. श्रीकृष्ण होते इंद्रप्रस्थात, परत येताच रणांगणात. सुदर्शन शाल्वावर सोडत, मस्तक केले धडा वेगळे. मातुलेय विदुरथ दंतवक्र, त्यांनी घेता हाती शस्त्र. श्रीहरीने करोनी प्रहार, वधियेले तयांसी. राम करी तीर्थाटन, सूत सोमहर्षण करी अवमान. केवळ दर्भस्पर्श करोन, हरीला प्राण तयाचा. येता पर्वणीचा दिन, रामे ओढला हल टाकून. मस्तकावरी प्रहार करून, तात्काळ मारला वलवल. सांगोनी दुर्योधन भीमासी, न खेळावे गदा युद्धासी. राम पातला नैमिषारण्यासी, ऋषींचे उपदेशी शुद्ध ज्ञान. कृष्ण दर्शन इच्छाधरी, सुदामा आला मित्राघरी. त्यासी सागर पूजे श्रीहरी, सांगे गोष्टी हिताच्या. सुदाम्याच्या वस्त्रातुनी, चिंदीचे मौटळे काढुनी. पोहे पाहुनी चक्रपाणी, मुखी घाली एक मुष्ठी. श्रीकृष्ण त्यास बोळवित, सुदामा प्रासादी प्रवेशत. म्हणे परीक्षा पाहुनी शत, वैभव दिधले स्वर्गीचे. साधोनी सूर्यग्रहण पर्वणी, स्नाना येती अवनी. नंद यशोदा गोप गोपिनी, पाहुनी संतोषिती श्रीकृष्ण. मीची सर्वांचे ठाई भोगता, श्रीकृष्ण सांगे प्रति गोपिका. गोपी वदल्या रुक्मिणीकांता, हृदयी राहोत चरण तुझे. कृष्ण पत्न्यांसी म्हणे द्रौपदी, वर्णावे पाणी ग्रहण प्रसंगांसी. विस्मय वाटे भगिनीसी, वार्ता ऐकता कृष्ण कथा. वसुदेव विनवी ऋषीप्रती, सांगा कर्म निवृत्ती युक्ती. यज्ञद्वारे भजावा यज्ञपती, ऋषी मोक्षमार्ग सांगती. गो भू अन्नदान, यज्ञ होता संपन्न. केले गो भू अन्नदान, नंदादिकासी निरोप देऊन. यादव परतले द्वारकेसी. वसुदेव वदले रामकृष्णांसी, आपण स्वामी चराचरासी. घेऊन यावे मृतपुत्रांसी, देवकी विनवी निजपुत्रा. रामकृष्ण सुतलात जाऊन, आणिले पुत्र बलीपासोन. देवकी मातेस सोपवून, स्वलोकी गेले ते कृष्ण रूपे. त्रिदंडी संन्याशी रूप घेऊन, अर्जुन करी सुभद्रा हरण. बलराम उठता कवळोन, शांत केले श्रीकृष्णाने. श्रुतदेव बहुलाश्वाचे घरी, एकाच वेळी गेले श्रीहरी. द्वांना देवोन गती दुर्धरी, परतोन आले द्वारकेसी. जीवासी लागले जन्म मरण, यासी माया मूळ कारण. म्हणून भजता हरिचरण, तेणे निरसे संसार. सत्य ब्रह्माचे अधिष्ठान, त्यावरी झाला जो भ्रम. तेथे जग झाले निर्माण, सनंदन सांगे श्रुतिवचन. ज्याचे शिरी ठेवीन हात, तो तात्काळ व्हावा भस्मसात. रुक शिवापाठी लागत, हात ठेवण्या मस्तकी. मोहे मडला वृकासुर, ठेवी स्वशिरी कर. भस्म होताची सत्वर, शिव झाले संकटमुक्त. वंदन न करोनी ब्रह्माते, निंदोनी शिवशंकराते. लाथी विष्णू वक्षस्थलाते, विष्णू श्रेष्ठ ठरवी भृगू. मृत बालके सज्जनाची, जीवित दिधली त्यासी. पुरविले प्रजा मनोरथासी, धर्म स्थापिला कृष्णाने. प्रद्युम्न पुत्र अनिरुद्ध, त्याचा सूत वज्रनाभ. हाची राहिला शेष, होता नाश यदुकुळाचा. धर्मरक्षावया अवतार, धारण केले लीला शरीर. त्या श्रीहरीचे चिंतिता चरित्र, कर्मबंधन तुटत असे. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे 12 श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 13. स्कंध 11. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. कराया भूभार हरण, मारिले बहु दुष्टजन. यदूंचे व्हावे निर्दालन, कृष्ण विचार करीमनी. मुनींनी दिला श्राप, होई यदुकुळाचा नाश. सकळ ही जाणतसे श्रीकृष्ण, तरी अनुमोदन कुळनाशा. सर्व साधनात उत्तम,
ऐसा जो का भागवत धर्म, त्याचे करवावे श्रवण. वसुदेव विनवी नारदासी, पूर्वी निमी राजाचे सत्रात, नवयोगी कथिते धर्म भागवत, तोची धर्म नारद सांगत. राजा वसुदेवाशी, गुरु आत्मा गुरुदेव, ऐसा धरावा दृढ भाव, तदुपदिष्टे मार्गे ठाव, ईश्वराचा पाविजे. प्रेम रज्जूनी बांधले पाया, म्हणून सोडता नये हृदया, ऐसा जो भक्त राया, तोची जाणा भागवतोत्तम. सद्गुरुसी जावे शरण, तोष व्हावे करुणी सदाचरण. सकळ आसक्ती सांडोन, करावी नम्रता दया मैत्री. गुणकर्माने मलिन चित्त, तीही भजावा भगवंत. तेणे होऊनी शुद्ध चित्त, होई प्रकाश ईश्वराचा. भगवंताची विग्रह मूर्ती, अथवा हृदयी ध्यावोनी चिन्मय मूर्ती. कर्मबंधातून सुटिजे निश्चिती, सर्व कर्म अर्पिता देवासी. भगवंताचे अनंत जन्म, अनंत रूपे अनंत नाम, अवतरले नरनारायण, धर्म आणि मूर्तीपोटी. भगवंताचे अवतार, हंसदत्त सनतकुमार, ऋषभ हयग्रीव मत्स्य सुकर, कुर्म हरी नरसिंह, वामन भार्गव श्री रघुवर, कृष्ण बौद्ध कल्की होणार. युगायुगी होतात अवतार, धर्मरक्षणा कारणे. जे ईश्वरासी न भजती, वेद निषिद्ध यज्ञ करीती, पशुहिंसा उदरार्थ करीती, ते पावती अधोगती. धनाचे एकमेव फल, तो धर्म असे केवळ, म्हणून धन असता अनुकूल, धर्म तेणे जोडावा. पितर देव आणि ऋषी, यांचे ऋण प्रत्येकासी, परे ते ऋण न भक्तासी, जो स्वामींचा शरणागत. ब्रह्मादिक स्तुती करोन, म्हणती केला भूभार हरण. प्रभो आता वैकुंठी येऊन, सनाथ करा आम्हासी. यावरी बोलले भगवंत, यादव कुल झाले उन्मत्त. यांचा करोनीय अंत, येईन मी निजधामा. यदुरुद्धांना म्हणे कृष्ण, महोत्पात कुळनाशाचे लक्षण. प्रभासी करोन स्नानदान, निवारी घोर संकटा. धन्य उद्धवाची दास्य भक्ती, त्यावरी कृष्णाची अत्यंत प्रीती. म्हणे नेई तव धामाप्रती, तुझीच सेवा केलीसे. मी कृष्ण म्हणे वा उद्धवा, मी त्यागता भूलोका. कलियुग येणार देखा, त्वा वावे मदभक्ती प्रचारक. 24 गुरु म्या केले, भूमी वायू आकाश आपे. अग्निचंद्र रवी कपोते, यांनी अवधूता बोधविले. अजगर पतंग भ्रमर, मधमाशी मधुकर. मत्स्य मृग पिंगला सागर, आत्माराम जागविती. सकळ देह भाऱ्यांचा मित्र परम, श्री स्वामी समर्थ आत्माराम. त्यासी करोनी स्वसमर्पण, व्हावे रममाण त्यासंगे. कन्यका सर्प बालक कुरर, भिंगुरटी उर्णनाभी कोळी. इशुकार शर्कार, ह्या 24 गुरुहुनी थोर. स्वदेह हा परमगुरु, नरदेहाची होता प्राप्ती. अवश्य करणे भगवद भक्ती, भजन कराया एकयुक्ती. गुरुपाय सेवावे, जीव परतंत्र जोवरी. ईश्वराचे भय तोवरी, म्हणून विवेक करावा निर्धारी. आत्मरूप जाणाया, यावरी पुसतसे उद्धव. जीव किमर्थ झाला परतंत्र, आणि गुणांनी होता बद्ध. मुक्त कैसा होईल. विद्या अविद्या माझ्या भक्ती, त्या जीवांना बंध मोक्ष करीती. विद्ये पाविजे मोक्षप्राप्ती, आणि बंधन अविद्येचे. धन असोनी न केले दान, की वाचा असोनी न केले नाम. की माझे न केले लीलावर्णन, वृथा जन्म मूर्खाचा. माझे भक्त कृपाळ असती, आपुले सत्कर्म नुच्चारिती. अखंड धरिती सेवावृत्ती, हीच लक्षणे मदभक्तांची. भक्ती योग आणि सत्संग, याविण उपाय नोहे चांग. मीच संतांचे अंतरंग, आणि माझे संतजन. सत्संग आणि भगवंत नाम, हे दोन चहुयुगी समान. म्हणून साधना माझी श्रेष्ठ जाण, साधन हे सत्संग. मीची आत्मा सर्व देही, त्या मज एकासी शरण येई. मजसी भजता भय नाही, उद्धवा सांगे भगवंत. प्रथम अहंकार सोडावा, सात्विक आहार घ्यावा. गुरुसंती भाव ठेवावा, उपासावे हृदयस्था. निर्गुण निरपेक्ष ऐसा मजसी, सर्व गुण भावे भजसी. मीची प्रियत्वाची अंतिम गती, मीच आत्मा सर्वांचा. एका भक्तीने माझी प्राप्ती, तेथ इतर साधने सरती. साधना माझी श्रेष्ठ भक्ती, भक्ती वाचनी वृथाशीण. चित्त लावी माझ्या स्वरूपी, ज्याच्या बुद्धीची झाली स्थिती. तो मज पाहे सर्वानुभूती, आणि पाहे आपणात. अणिमा महिमा लगिमा, प्राप्ती प्राकाम्य इशिता.
वशिता आणि कामावसायिता अष्टसिद्धीसी मी आधार. अनुमिमत्व मनोजवश दूरश्रवण आज्ञाशक्ती कामरूप इच्छामरण अपराजित त्रिकालन्य दूरदर्शन परमन ठाव ह्या शूद्रसिद्धी. अनंत ब्रह्मांडे माझ्या पोटी त्या मजही न करवे गणती. असंख्यात माझ्या असती विभूती जैसे परमाणू धुलीचे. सांगो मज गुज उद्धवा मीची आश्रयो सर्व भावा. गुणश्रेष्ठ मी सर्व गुणभावा जे मी असे सर्व रूप. अहिंसा सत्य चोरी न करणे अकाम अक्रोध अलोभ असणे भूतमात्रांचे प्रियहित करणे सर्व वर्णांचा धर्म हा. अध्ययन यज्ञ आणि दान आतिथ्यादी पाळावे नियम. दुःखी मदभक्तांचे अर्पी धन त्यावरी प्रसन्न मी सर्वदा. देव ऋषी पितरभूते यांना मानोनी माझी रूपे यांना भजावे नित्यनिके सर्वार्पणे मज ठाई. माझा भक्त जो विरक्त ज्ञानभक्तीने अलंकृत माझा भक्त निरपेक्ष तो सर्वांहुनी श्रेष्ठतम. एका नामस्मरणाविन कलिंत न घडे कर्मसाधन यास्तव भावे करिता कीर्तन देह भेटी भगवंता. ज्ञानाच्या एका अंशे पुरुषार्थ सिद्धी जैसे प्रकाशे अन्य साधन न तुके तैसे ज्ञानश्रेष्ठ सर्वाहुनी. जो सात्विक गुण संपन्न त्यासी बोली जे संपत्तीमान. गुणदोष दृष्टी हा दोष जाण गुणदोष न पाहणे गुण हाची. ज्ञान जे गुरुपदेशानुसार त्याचे चिंतन करावे वारंवार. सद्भक्ती धरिता मणी दृढ एरू अंतरी सुखावे. जैसी जैसी विषय निवृत्ती तैसी तैसी होय मुक्ती. जीव पावे आत्मस्थिती धर्म हाची सर्वोत्तम. निष्काम भावे भगवंत भजताची कळे वेदार्थ अथवा भजावा श्री गुरुनाथ जो का स्वये भगवंत. सूक्ष्मपणे पाहता दोनची तत्वे तत्वता पुरुष प्रकृती ही व्यवस्था. यास्तव प्रश्न उद्धवाचा ज्यासी वाटे हित व्हावे तेणे सद्गुरुचे शरण जावे. अवमानित हा देह कीजे ममत्व यावरील सोडोनी. पीडिता दुर्जन वाग्माने शुद्ध मना शांतवले जैणे सहज सामर्थ्य जयाबाणे ऐसा विरला असे बा. उद्धवा तव चित्त माझे ठाई करी प्रविष्ट बुद्धी करी एकनिष्ठ होई आत्मयुक्त सर्वपरी. जया साधने परमार्थ तेणे अर्था मानिजे अनर्थ अर्थ झालिया आसक्त घात निश्चित साधकाचा. सर्वांहुनी श्रेष्ठ धाम माझे वैकुंठ तेथे येती माझे भक्त माझी भक्ती करोनिया. सकळ लोक मीची केले मीची सकळ व्यापिले ऐसे जया ज्ञान झाले तया मीची सर्व रूप. जे चित्त आहे प्रसन्न इंद्रिये पावती उपशम मन अनासक्त देह भयशून्य तै सत्वगुण प्रगटला. कामनारहित स्वकर्म वरी केले मदर्पण तेची कर्म सात्विक जाण तेणेची होय मतप्राप्ती. उर्वशीच्या विरहानली पुरुरवा बहुतळमळी चित्त येता शुद्धीवरी झाला विषय विरक्त. तैसे ज्यासी संस्कृती भय तेणे करावा संतपदाश्रय तेणे पाहिजे निर्भय लीलया तरी जे भवसिंधू. श्रीकृष्ण म्हणे उद्धवा लागोन एका प्रेमाविण उपचार क्षीण भावे अर्पिता जळही जाण मी संतोषे जगदानी. कर्मकर्त्यासे जी फलप्राप्ती तीच प्रेरक अनुमोदका प्रती साह्य कर्त्यास ही निश्चिती तीच फलप्राप्ती जाणावी. उद्धवासी सांगे भगवान सर्व विश्व हे ब्रह्मपूर्ण यातील भूतमात्रांचे दोषगुण चित्ती नाणावे कदाकाळी. जो मदभक्त अनन्य शरण त्याचे करी मी संरक्षण हाती घेऊनी सुदर्शन विघ्न निवारण करीतसे. सकळ मंगळाचे आयतन तो बापा भागवत हा धर्म श्रद्धेने करिता आचरण मर्त्य मृत्यूसी पार करी. श्रीकृष्ण निरोप घेऊनी उद्धव पातला बदरिकाश्रमी प्रवीण होऊनी भागवत धर्मी अंती पावला हरिगती. यादव येता सागर तीरा तेथे प्राशिती वारुणी एरके एकमेका ताडिता मरण पावले कित्येक. एकांत स्थानी बलराम परमपुरुषी झाला लीन अश्वत्थ तळी बैसता श्रीकृष्ण व्याधे बाण मारिला. श्रीकृष्णाचे निर्वाण अलौकिक आग्नेयी योग धारण करून न ठेविता देह जाण सदेह गेले स्वधामा. स्वधामी गेले कृष्णराय वसुदेव देवकी मोकरी धाय दुःखातिशय म्हणती हाय प्राण लागला तत्क्षणी. अर्जुनाकडून ऐकता वृत्त पितामह धर्मादिक होऊनी संसारिक विरक्त उत्तरपंथे पावले. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे
त्रयोदशोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 14. स्कंद 12 व भागवत महात्म्य. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. होतील बहुत नृपती, क्रिया त्यांची अधर्मरीती. ज्याच्या अंगी असे शक्ती, त्यासी धर्म न्याय अनुकूल. लोक गाढवा समवर्तती, एसी कलियुगी होईल स्थिती. शंभल ग्रामांतरी शेवटी, अवतार कल्की रूपे होईल. दीनदुःखितांचा महाराज, दिंडोरीत श्री स्वामीराज. त्याचा निरंतर फडके कीर्तिध्वज, पृथ्वी सनाथ त्याचेनी. कली सर्व दोषांचा साठा, परी अंगी गुण मोठा. एक हरीचे नाम गाता, गती श्रेष्ठ पाविजे. एक हरी कीर्ती ना वाचोन, एक हरी कीर्ती ना वाचोन. कलित नोहे अन्य साधन, कीर्तन योगे हरी स्वाधीन. भक्तापाठी हिंडतसे, नैमित्तिक प्राकृती आत्यंतिक. ऐसे 4 प्रकारचे प्रलय होत. सत्य वस्तू आद्यंतरहित, नित्य राही सर्व काळी. संसार सागर अति दुस्तर, तो पावणे असेल पार. लीला कथा श्रवण ही सुंदर, नौका अवश्य आश्रयावी. प्रत्यक्ष भगवान कृष्ण, तेणेहीन निवारले यदुकुळ मरण. बोध घेई तेथुनी जाण, की मरण अटळ मर्त्यासी. करावे भगवंत चिंतन, तेणे गळे देहाभिमान. देहाभिमानत गळता जाण, भय नाही मृत्यूचे. ब्रह्मस्वरूप परीक्षिती, दंशिता तक्षक त्याचे देहाप्रती. सर्व लोकांचे डोळ्यापुरती, राजदेह झाला भस्मसात. तक्षके मारिला तात, जनमेजय सर्वपज्ञ आरंभित. निरपराध सर्प मेले सांगत, बृहस्पती थांबवी सर्पसत्र. चित्तवृत्ती होता शांत, आत्मज्ञान उदित होत. 10 लक्षणांनी युक्त, 18 पुराणे जाणावी. मृकुंडाने पुत्रा संस्कारित केले, मार्कंडेयाने कठोर तप आचरिले. त्यात इंद्राने विघ्न आणिले, परीन चळला मार्कंडेय. मग भगवान नरनारायण, रूप एक मूर्ती 2. श्रीहरी पातले द्यावया दर्शन, मार्कंडेय ऋषीवरा. नरनारायण वदले मृकंड सुता, इष्टवर माग आता. तुझी माया पाहुताता, मार्कंडेय म्हणे ती ईश्वरा. एके दिवशी जलमय सर्वही, एकटा विचरत असतामही. दिव्यवटाच्या पत्रावरी, बालक अद्भुत देखिला. बालक पाहता निज दृष्टी, धावला त्यास घालाया मिठी. गुप्त झाला इतुक्यामधी, सर्व दिसतसे पूर्ववत. बैसला होता मार्कंडेय सिद्ध, देह गेहाची नव्हती शुद्ध. म्हणून शिव प्रगटे हृदयाकाशात, दर्शन होय मार्कंडेयासी. तुमचे ठाई राहो भक्ती, भगवंत भक्तांची घडो भक्ती. भक्त भगवंत 2 नसती, मार्कंडेय वदे शंकरास. सुत म्हणती विश्वकर्ता, जेणे लाविली लोकव्यवस्था. एकरूप असोनी वस्तुता, सूर्य तोची श्रीहरी. अनादि अनंत श्रीहरी, विराट स्वरूपाची रचना करी. प्रत्येक कल्पाभितरी लोकरक्षण करीतसे. श्रीकृष्णाचे गुणगायन, ते मंगलाचे मंगलायतन. 12 स्कंदात वर्णन, सूत वदती शौनकांसी. कलिमल पाप नाशक हरी, ऐसा न गायला पुराणांतरी. जैसे येथ प्रतिशब्दा माझारी, वर्णन केले श्रीहरीचे. नद्या माझी गंगा श्रेष्ठ, देवा माझी विष्णू श्रेष्ठ. वैष्णवा माझी शंकर श्रेष्ठ, तैसे भागवत साक्षात ईश्वर. श्रीमद भागवत महात्म्य. परब्रह्म असे व्यापक, त्यासी म्हणती व्रजपालक. येथ कृष्णाचा सदैव वास, अनुभवतात रसिकजन. अच्युते जैशी केली लीला, ते नाव दे स्थळाला. गोवर्धनादी गोकुळा, शांडिल्य आज्ञे वज्रनाथा. कृष्ण वियोगे दुःखी स्त्रिया, पुसती कालिंदी सखया. मुकुंद सहवास घडाया, उपाय सांगा आम्हासी. जा कुसुम सरोवराजवळी, नाम संकीर्तन करा त्या स्थळी. उद्धव पुरवेल मनोरथे सारी, यमुना राणी सांगेतया. 16 कलायुक्त भगवाना, आजही असती वृंदावना. भागवताचे करिता कीर्तना, 3 कुळे उद्धरती. उद्धव करी भागवत कथन, रोहिण्यादी गेल्या परमधामा लागोन. अज्ञ श्रोतेल पावले अंतर्धान, आजही भेटती चिन्मय भक्ता. श्रीमद भागवत आणि भगवंत, दोन्ही असती सच्चिदानंद स्वरूप. वक्ता श्रोत्यांनी होऊन एकरूप, सेवावे प्रेमभावे. श्री सद्गुरूंच्या छत्रछायेत, निर्गुणी सेवावे श्रीमद भागवत. तेणे होईल प्राप्त, परमधाम श्री स्वामी समर्थांचे. फलश्रुती, गुरुमाऊलीच असे रचयिता. अक्षर ब्रह्म स्वरूप साचा,
अक्षरी उमटली सद्गुरु वाचा, कल्याण जगताचे कारणे. त्रिवार वंदन करिता, कृपा कटाक्षे मजसी पाहता. 700 श्लोक संक्षिप्त भागवता, करा आज्ञापिले माऊलींनी. भागवत रसामृताचे करता पान, पितरांना सद्गती मिळोन. त्यांचे आशीर्वचने करोन, इह परलोक सुधारेल. गुरु माऊलींचा आशिष सत्वर, सत्कर्माचा नसावा अहंकार. साधनी पडावा आपुला विसर, मग कृपा होई समर्थांची. ही शब्दांची सुमनमाळा, घालू श्री गुरु माऊलींचे गळा. भागवत पियुष प्राशावा, चित्त शांत ठेवोनी. विषयींचा हव्यास जाईल, तेणे चित्त शुद्ध होईल. मग भक्तीचा उदय होईल, श्रवणे साधता एकाग्रता. श्रीमद भागवत स्वये कृष्ण, स्वये गुरु माऊली करे कथन. सावध चित्ते ऐकोन वाचोन, मनन चिंतन करावे. सफल होतील कामना, श्रद्धेने करावे पारायणा. नित्य केल्या श्रवण पठना, शौर्य वाढे मिळे विजय. ऐसा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ गुरु माऊली कृपे झाला समाप्त. श्री स्वामी नामी रंगोचित्त, सेवा भक्ती घडो जन्मोजन्मी. इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे चतुर्दशोध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभम भवतु. नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, अधिक मासाला सुरुवात झाली आहे आणि त्याच निमित्ताने अधिक मासात सकाळ संध्याकाळ भगवान पुरुषोत्तमाला, भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी रोज अधिक मासाची आरती अवश्य म्हणा. चला तर मग श्रवण करूया अधिक मास आरती. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. दीन म्हणून कृष्णे उद्धार केला, निज नामे पुरुषोत्तम धन्य तुला केला. दाने त्यागे स्नाने पूजा जपमाला, व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला. निस्वार्थे परमार्थे हरिसी तू दैन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला, मेधावी कन्येला तो नच आवडला. परिशिव पूजा करण्या सांगून या तिजला, पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला. वनवासी पंडू सुता कथिले महिमान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. अधिक मासा माझी दाने जे देती, दीप निरंतर देवा पुढे लावी. राधा कृष्णांची ही पूजा जे करीती, अथवा उपवासा मास भरी धरिती. अनारसे 33 जामाता दान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. दृढ धन्व्याला पोपट करितो उपदेश, गतजन्मीची सांगे पुण्या इत्यास. अधिक मासी घडता स्नाने उपवास, पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास. सुदेव विप्रासी फल प्राप्त पूर्ण, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास पुरुषोत्तम नाम,
सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. राणी मणिग्रीवाते उग्रदेव बोले, पुरुषोत्तम मासाते व्रत त्या सांगितले. त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले. चित्रबाहू म्हणून या वैभव भोगियले. सहज जरी व्रत घडले तारी होई धन्य. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. अधिक मास पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. कदर्यु आख्यान नारायण कथिती. दुर्गती होऊनी या प्राप्त पुण्यांती. वानर जन्मातूनी स्वर्गाची प्राप्ती. मास उपवासे तया होईती. कथा पुराणामधल्या कित्येक अज्ञ. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. अधिक मास पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. अधिक मास पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय.